श्री कृष्ण। प्रभु गुरु की तरफ से आप सभी का तहे दिल से स्वागत है। मैं ऐश्वर्या, आपके आज के इवेंट की होस्ट और दोस्त। तो मैं आज लेके आई हूँ आपको ऐसे इवेंट में जहाँ पे होने वाला है कुछ खास यानी आप सभी में से कोई एक लकी क्लाइंट को मिलेगा मौका जीतने का एक शानदार कार यानी मारुति एस्प्रेसो। सिर्फ कार ही नहीं, यहाँ पे होने वाला है ढेर सारे शानदार प्राइजेस का डिस्ट्रीब्यूशन। आज आने वाले हर एक क्लाइंट को मिलेगा गिफ्ट, क्योंकि आज का इवेंट है निगुडकर रियल्टी की 10th एनिवर्सरी का। तो धन्यवाद देना चाहूंगी आप सभी के सपोर्ट के लिए, आप सभी के प्यार के लिए और आप सभी का निगुडकर रियल्टी इस कंपनी के प्रति अटूट विश्वास के लिए। और इसी विश्वास और इसी प्यार को जारी रखने के लिए हम अपनी तरफ से सर्विसेज में इम्प्रूवमेंट करने की पूरी कोशिश कर रहे हैं। और वो इम्प्रूवमेंट करने के लिए हमें जरूरत पड़ेगी आपके फीडबैक्स की। तो आप आज के इस इवेंट की शुरुआत क्यों ना फीडबैक से ही करें। कैसा लग रहा है सर? आप फीडबैक देने के लिए रेडी है? सब बच्चे रेडी है? बड़ों से रिस्पॉन्स चाहिए, फीडबैक देने के लिए रेडी है? ज्यादा एक्साइटेड बच्चे हैं। बच्चों को कुछ दे रहे हैं क्या सर आप? ओके, तो फीडबैक की शुरुआत कोई है ऐसा कि जो अपने आप से फीडबैक देना चाहेगा रिगार्डिंग निगुडकर रियल्टी? प्लीज, वी वांट अ जेन्युइन फीडबैक्स। कोई भी अपना एक्सपीरियंस शेयर करना चाहेगा? कोई भी फ्रॉम द क्राउड, या फिर मुझे खुद आके माइक थमाना पड़ेगा फिर आपको बोलना पड़ेगा? उससे अच्छा कोई खुद से? सब शर्मा रहे हैं, मुझे ही जाना पड़ेगा। ओके मैम, आपसे कोई फीडबैक? अपना नाम बताइए, खड़े होकर नाम बताइए, कहाँ से आई है बताइए, और आपका क्या सोच है, क्या फीडबैक है हमारे लिए, कुछ एक्सप्रेस करना चाहिए तो। शिवाली भायेकर। निगुडकर रियलिटीचं सांगायचं झालं तर म्हणजे त्यांनी छान रिस्पॉन्स दिला, प्रॉपर्टी घेण्याच्या रिलेटेड सजेशन्स दिले आणि जे लोनचे काही होते लोन्सचे रिलेटेड त्यांनी म्हणजे सपोर्ट केला की कुठून करता येईल वगैरे असं. आणि छान आहे, म्हणजे काही क्वेरी असेल, काही कधी विचारलं तरी असं म्हणजे आन्सर्स व्यवस्थित येतात, म्हणजे चांगले आहे. ओके, थैंक यू सो मच। एक जोरदार तालियां इनके लिए। ओके सर, इन द पर्पल शर्ट, आपका नाम बताइए, आप कहाँ से आए हैं बताइए, और आपको क्या शेयर करना है हमारे साथ। थैंक यू। मेरा नाम योगेश हुआ, मैं पनवेल से बिलोंग करता हूँ। और मैं अगर निगुडकर रियलिटी के बारे में अगर बात करूँ तो इनका सर्विसेज बहुत ही बढ़िया था। जहाँ तक मैंने फर्स्ट ऑफ ऑल जब भी रूम देखने के लिए गया था तभी भी उन्होंने बहुत सारा ऐसा मतलब सपोर्ट किया है जो हम लोगों के पे जो थोड़ा इम्पॉसिबल था वो भी उन्होंने मुझे पॉसिबल करके दिया था। यही बात करूँगा। और इनका सर्विसेज के लिए कभी भी मैं बात करूँ, कभी भी कॉल करूँ तो डिनाई नहीं करते, जो भी इनके से हो सकता है उतना करवा देते हैं मेरे लिए भी। तो इसके लिए थैंक्स फॉर द निगुडकर रियलिटी और रहील भाई सर। ओके, जोरदार तालियां सर। ओके मैम, आपको सजेशन काय आहे? तुम्ही कुठून आला? तुमचं नाव काय आहे? मी कांजूरमधून आले. माझं नाव अरुणा प्रभाकर पाटील. मी ओम साई रेसिडेंटमध्ये रूम बुक केलेला आहे. सरांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे. थँक्यू. जोरदार तालियां. कोणी राहतंय का ज्यांना स्वतःहून द्यायचंय रिस्पॉन्स? कोई बाकी है? ओके, जहाँ तक मैं देख रही हूँ सब लोग रेडी नहीं है सबके सामने रिस्पॉन्स देने के लिए, फीडबैक देने के लिए। तो कोई बात नहीं, आप जो पब्लिकली फीडबैक नहीं दे सकते, आप ऑनलाइन जाके ऑनलाइन रिव्यू दे सकते हैं।
और ऑनलाइन में या फिर वीडियो बनाकर हमारे साथ शेयर करके वी आर ऑलवेज वेलकमिंग फॉर सच फीडबैक्स। ओके, तो इवेंट को आगे बढ़ाते हुए अभी आपका समय मैंने बहुत ले लिया, पर आप किसी के लिए रुके हैं शायद, राइट? किसी के लिए रुके हैं ना कि मैं ही बात करूं आपसे? ओके, मेन इवेंट को शुरुआत करने के लिए मैं यहाँ पे इनवाइट करना चाहती हूँ आप सभी के चहीते मिस्टर राहिल निगुड़कर जी। प्लीज जोरदार तालियों से उनका स्वागत करते हैं। थैंक यू ऐश्वर्या जी, यहाँ पे मुझे माइक थमाने के लिए, क्योंकि मेरे हाथ में माइक आता है तो मैं जल्दी छोड़ता नहीं हूँ, तो आपको अभी 1-1.5 घंटे के लिए आराम करना पड़ेगा। डेफिनेटली। चलो हम आपसे विदा लेते हैं। थैंक यू ऐश्वर्या जी। नमस्कार। आवाज मजा नाही आली, नाश्ता केलाय ना सगळ्यांनी? पुन्हा एकदा नमस्कार। आता वाटतंय की लोकांनी इथे रेसॉर्टचा नाश्ता टेस्टी होता आणि सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केलाय। तर आपण सगळेजण इथे आलात, निगुडकर रियालिटी तर्फे मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। इथे कोणी असं आहे का त्याला जबरदस्ती आणलेलं आहे? नाही ना? मग मला तुमच्यातून जर तुम्ही लोक बोललात तर मी नवीन ऑफर्स, नवीन प्लान्स, तुमच्यासाठी नवीन इन्व्हेस्टमेंटचे प्लान्स आणि इथे आलेल्या प्रत्येक जणांना आपल्या लाईफ मध्ये काहीतरी चेंज करण्याची अपॉर्च्युनिटी देईन, पण जर तुम्ही लोकांनी मला रिस्पॉन्स दिला तर। अदरवाईज माझी बॅटरी लवकर लो होते। तुमच्या रिस्पॉन्सने, तुमच्या क्लॅपिंगने मी रिचार्ज होईल। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो। मराठी चालेल ना का हिंदी मराठी मिक्स करून? पण मराठीत माझं थोडस गडबड आहे, काही वर्ड मिसमॅच झाले तर ऍडजस्ट करून घ्या। ठीक आहे, आणि ज्या लोकांनी आपल्या कंपनीला म्हणतात ना जाने अनजाने, त्यांना कळलं पण नाही आणि त्यांनी आपल्या कंपनीला सपोर्ट केले, असे बरेचसे लोक इथे आलेले आहेत। मी त्या सर्वांचं पण स्वागत करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांचं सपोर्ट जर नसतं तर आपण सक्सेसफुली आज आपले 10 वर्ष कंप्लीट नाही करू शकलो असतो। तर असेच काही लोक आहेत आणि काही लोक येणं अजून बाकी आहे। मे बी गाडीच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतं, तर आल्यानंतर आपण त्यांचं पुन्हा स्वागत करणारच आहोत। तत्पूर्वी आता तुम्ही लोक इथे आलात तर मी तुमच्याशी जास्त काही बोलणार नाही, फक्त 5-6 गोष्टी आहेत ज्या मी लहानपणी ऐकलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी आहे ना रिअल लाईफ मध्ये माझ्यासोबत आता ना ऍक्च्युअल होत आहे। म्हणजे लहानपणी आपण ज्या गोष्टी ऐकतो ना ते अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावर जर आपण फोकस केलं, त्याच्यावर लक्ष दिलं तर आपण त्या पद्धतीने आयुष्य जर जगलो तर नक्की आपण सक्सेस होऊ शकतो। तर अशी एक गोष्ट मी तुमच्यासोबत आता स्टार्टला शेअर करतोय। इथे मे बी सगळे वर्किंग वालेच असतील, वर्किंगच आहेत ना सगळे, आणि मे बी मार्च एंडला सगळ्यांना काम जास्तच असेल, घरी पण वर्कलोड घेऊन येत असतील काही लोक। पण घरी आल्यानंतर एक असेच कंपनीचे एम्प्लॉई होते, तर मार्च एंडचा टाइम होता, ते घरी आले आणि घरी आल्यानंतर काम करत होते, पण रोजचा त्यांचा रुटीन होता की घरी आल्यानंतर आपल्या मुलांसोबत ते खेळायचे। आता लहान मुलांना काय माहिती की यांना वर्कलोड आहे, त्यांनी ऑफिसचं काम घरी आणलंय, त्यांनी काय केलं रोजच्या रुटीन प्रमाणे वडिलांजवळ गेले आणि बोलले पप्पा चला खेळायला जाऊया। बरं नारायण सर असंच होत असेल ना, तुम्ही ऑफिस मधून घरी जातात तसंच असेल ना। तर पप्पांचं म्हणणं आता ते मुलाला सांगू शकत नाही ना की मला खूप काम आहे, उद्या काम नाही केलं तर बॉस माझं काय करेल, ते मुलांना नाही सांगू शकत। मग त्याने काय सांगितलं मुलाला, जा 5 मिनिटं खेळून या आईसोबत, मग आपण खेळायला जाऊया। मुलगा 5 मिनिटानंतर पुन्हा येतो, पुन्हा आल्यानंतर आता पप्पांकडे काही रिझन नसतं, पप्पा बोलतात एक काम करा स्कूलचं होमवर्क करून ये। मुलगा पुन्हा जातो, 15-20 मिनिटांनी स्कूलचं होमवर्क फिनिश करतो। आता माझा लहान मुलगाला ना शाळेत जात नाही पण 5 मिनिटात पेपर सॉल्व्ह करतो। आजकालची मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत, तर पेपर
होमवर्क सॉल्व्ह करून पुन्हा येतो पप्पांकडे. आता पप्पांना अजून काही रिझन दिसत नाही. पप्पा लहान मुलाला ओरडू पण शकत नाही, कारण की मुलगा त्यांचा लाडका होता. त्यांना समोर एक पेपर दिसला ज्याच्यावर वर्ल्डचा मॅप होता. त्याने काय केला, त्याचे तुकडे केले आणि मुलाला सांगितलं, हा पेपर तू जोडून घेऊन ये ॲक्युरेट, मग मी तुझ्यासोबत खेळायला येईल. मे बी तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी ही गोष्ट ऐकली पण असेल, काही लोकांनी नाही ऐकली असेल. त्या लोकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. 10-15 मिनिटांनी मुलगा पुन्हा येतो आणि तो पेपर जोडून घेऊन येतो. आता माहिती ना, लहान मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना आपण जर एखादा पेपर दिला असेल तर ते असे घेऊन येतात, बरोबर ना. तर वडिलांनी त्याला जो पेपर दिलेला होता, वडिलांनी बघितलं की ह्याने तो मॅप आहे ना जोडून बरोबर घेऊन आला. वडिलांना टेन्शन आलं की जे मोठ्या माणसांना शक्य होत नाही ते या लहान मुलांनी कसं केलं. त्यांना प्रश्न पडला. त्यांनी मुलाला विचारलं, हे तू कसं काय केलंस, तुला कसं समजलं की हा वर्ल्डचा मॅप आहे आणि तू, म्हणजे मराठीत म्हणतात ना जगाचा मॅप आहे, आणि तू तो कसा जोडलास. ते मुलगा बोलतो, जगाचा मॅप वगैरे मला काय माहिती नाही. पप्पा बोलले, मग ते जोडलंस कसं. तर मुलगाने सांगितलं, पेपर उलटा केला आणि सांगितलं, ह्याच्या पाठीमागे ना हे माणसाचं चित्र आहे, मी माणसं जोडत गेलो आणि जग कधी जोडलं मला कळलं नाही, तर आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा जोडणार आहे. आवडली का लहान मुलांना स्टोरी? आवडली ना. माणसं जोडलात की ऑटोमॅटिकली जग जोडलं जातं. आणि ही आपली सुरुवात आहे जग जोडण्याची. निगुडकर रियालिटी कशी चालू झाली हा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतो. पण त्याच्यासाठी मला आपल्यापैकी 3-4 लेडीजचा फीडबॅक पाहिजे. कोण देऊ शकतो? कोणी आहे जे फीडबॅक देऊ शकतात? फक्त एक नॉर्मलचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. अशा 2 ते 3 लेडीजनी स्टेजवर या. जर कोण आलं तर मी कंटिन्यू करेन, नाही आलं तर मग नाही करेन. कोणी आहे? ज्यांचं लग्न झाले असे 2 ते 3 लोक पाहिजेत मला फक्त. बघा, लाजलात ना तर आयुष्यात कधी सक्सेस नाही होऊ शकत. या 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 आपण इथे जगदाळे मॅडम येतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या देऊया. अजून या, अजून 2 लोक, अजून एकाची गरज आहे. या शिर्के मॅडम या, दोघांपैकी कोणी पण या. या सर्वप्रथम यांची ओळख करून देतो. हे माझे काय बोलतात त्याला, सासू. ठीक आहे. तर एक याने मी प्रश्न विचारतो, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 35 वर्ष झाली. माहिती आहे ना दुसरं नाही? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 5. आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 5 होती. 5 होती. तर प्रश्न असा आहे की समजा तुमचे हस्बंड वर्किंग आहे आणि अचानक जॉब त्यांचा सुटला, तर तुमचं काय त्या टायमाला रिस्पॉन्स असेल, किंवा तुम्ही काय, तुमच्या मनातून पहिला शब्द काय बाहेर येतो? की समजा चांगला पॅकेज आहे आणि त्यांचा जॉब, मी फक्त एक्झाम्पल देतो, नाही तर तुम्ही उद्या जॉब गेला तर मला रिस्पॉन्स नका ते बोलले म्हणून माझा जॉब गेला. ठीक आहे. तर तुमचं पहिलं मनातून येणारं वाक्य काय आहे? की जर जगदाळे सर घरी आले आणि ते बोलले की जे काय तुम्हाला बोलत असेल ते, की माझा आज जॉब गेला, तर तुमच्या तोंडून पहिला शब्द काय आहे? दुसरीकडे ट्राय करू आपण. ओके, ठीक आहे मॅडम. यांचा बिझनेस आहे तर ठीक आहे. तरी पण एक काय, समजा बिझनेस, आता बिझनेस तर असं गोष्ट नाही की ते कधी बंद पडत नाही, पण तरी पण असं समजा की सुहास सर जॉब करतात आणि त्यांचा जर समजा जॉब मध्ये काय झालं, तर तुमच्या मनातून पहिला शब्द असं काय येईल, किंवा असं काय बोलू शकता तुम्ही? पहिला वर्ड काय येईल असं मॅडमने सांगितलं. दुसरं बघूया. मॅडम तुमच्या मनात काय येईल? मी असं सजेस्ट करेन की
आपण कुठे थोडा तरी बिझनेस करूया, म्हणजे छोटा मोठा काहीतरी बिझनेस करूया असं मी सजेस्ट करेन त्याला. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू. त्यांच्यासाठी जोरदार काय बसू शकतो. तर अशीच काहीशी राहू द्या ते चालेल. अशीच काहीशी वेळ माझ्यावर 10 वर्षापूर्वी आली होती 2014ला. आणि जसं आपण इथे आता उत्तरे ऐकलात तसंच मी घरी गेलो आणि विचार करत होतो की घरी काय सांगू, किंवा त्या टायमाला थोडंसं व्यवस्थित चालत होतं आणि अचानक गाडीला ब्रेक लागला. तर घरी गेलो आणि घरून जो मला रिस्पॉन्स आला ना तो ऐकून माझा जॉब गेल्याचं टेन्शन मी विसरून गेलो. तर घरी गेल्यानंतर जेव्हा वाईफला सांगितलं तर वाईफचा तोंडातून पहिला शब्द निघाला की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कोणाकोणाला वाटतं की आयुष्यात आपल्या जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं? जरा कॅमेरा दाखवा पाठीमध्ये. बरोबर आहे ना, आपल्या आयुष्यात जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं, पण आपण कधी ते बोलत नाही. बरोबर आहे की नाही? मनात सगळ्या गोष्टी असतात. जसं मला माहिती आहे की इथे ना जेन्युइन फीडबॅक बरेचशा लोकांना द्यायचं होतं, पण ते माईक वर बोलण्यासाठी लागत असते किंवा लोकांसमोर कसं बोलू म्हणून फीडबॅक देत नसते. तर घरी गेल्यानंतर हा शब्द जेव्हा ऐकला की जे होतं चांगल्यासाठी होतं, तिथे थोडासा धीर आला. आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य ऐकून तर 100% धीर आला की ऊपर वाले ने अपने लिए और कुछ बेटर सोच के रखा होगा. पण शेवटी माणूस बोलल्यानंतर घर चालवायचं आहे आणि घर चालवायचं टेन्शन प्रत्येक पुरुषाच्या चेहऱ्यावर इथं दिसतंय का की लेडीज लोक सगळे हसतायत आणि पुरुष लोक टेन्शन मध्ये आहेत. तर टेन्शन नका घेऊ, तुम्हाला मी काय विचारणार नाहीये, तुम्ही पण हसू शकता बिनधास्त. तर तसंच त्या टायमाला माझ्या तोंडावर काही स्माइल नव्हती, मी विचार करत होतो. मग घरच्या लोकांनी मला थोडंसं खुश करण्यासाठी बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्यातच एक ऍक्टिव्हिटी अशी होती की काही नाही चला आपण आपली कंपनी सुरुवात करूया. म्हणजे निगुडकर रियालिटीची सुरुवात कशी झाली मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण की आज कंपनीला 10 वर्ष झाले आणि मला वाटतं की 10 वर्षात खूप काही अचीवमेंट्स, म्हणजे मस्करीमध्ये एखादी गोष्ट आम्ही सुरुवात केली होती आणि ती गोष्ट आज एवढी सक्सेसफुल झाली की आम्ही त्याचा विचार पण कधी केला नव्हता. तर मस्करीमध्ये आम्ही सुरुवात केली की चला एक बिझनेस करूया. आता बिझनेस करूया बोलल्यानंतर ना घरच्यांचा सपोर्ट महत्वाचाच असतो, का की इथे बसलेल्यापैकी मला वाटतं 80% किंवा 90% जॉब करत असतील, बिझनेस खूप कमी लोक करत असतील. पण प्रत्येकाच्या मनात असं एक असतं की मी बिझनेस केला असतं तर मी याच्यापेक्षा जास्त कमवलं असतं. बरोबर आहे की नाही? जरा जोरात बोलला तर मला पण ऐकायला येईल. पण कोण जॉब सोडतं का? का नाही सोडत? प्रत्येकाला माहितीये की बिझनेस केल्यावर आपल्याला आज जे मी कमवतोय ह्याच्यापेक्षा जास्त कमवता येईल. मी इथे बसलेल्या त्याच लोकांना इन्व्हाइट केले ज्यांना पर्सनली मी बुकिंग करताना हँडल केलंय. नाहीतर आज या हॉलमध्ये ना जागा कमी पडली असती. एवढी लोक पनवेलमध्ये आपल्यासोबत जुळलेली आहेत, फक्त पनवेल पुरतच बोलतो. पण इथे ना खूप लिमिटेड लोकांना बोलवलंय, का की बाकीची लोकांना मी माहिती पण नाहीये. पण इथे मी तुमच्या लोकांना का बोलवलंय की आज तुमच्यापैकी प्रत्येक जणांना काही ना काहीतरी अशा अडचणी आहेत की बिझनेस करायची इच्छा असते पण करू शकत नाही. तर तुमच्या लोकांना मी मोठा झालोय आणि आज मी तुमच्या लोकांचा सपोर्ट म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलंय की ज्या लोकांना ना वाटतं की मला काहीतरी बिझनेस करायचा आहे, आज मी इथे माझ्या बेनिफिटसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलेलं नाहीये. आज जो हा खर्च आहे प्रत्येकाच्या मनात वाटत असेल की ह्याने हा खर्च केला की ह्याच्या मार्केटिंगसाठी केलाय. हा खर्च मी माझ्यासाठी नाही केलेला आणि हा खर्च माझा नाहीये. हा खर्च तुम्ही लोकांनी मला इथपर्यंत आणला, हे तुमचेच पैसे आहेत आणि तुमच्याच पैशांचे मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. ठीक आहे? तर हा बऱ्याचशा लोकांनी मला विचारलं खूप खर्च झाला असेल, खूप खर्च झाला असेल. तर हे माझे पैसे नाहीये, ते तुमचेच पैसे आहेत. फक्त मी एक माध्यम आहे. त्याच गोष्टी जर तुम्ही केलं असतात तर आज माझ्या जागेवर तुम्ही असतात. ठीक आहे? मी आज कुठल्या कंपनीच्या प्रमोशनसाठी नाही बोलवलेले किंवा कशासाठी नाही.
फक्त तुमच्या आलेल्यापैकी फक्त 10-15 लोकांना हा कॉन्सेप्ट जर समजला ना, की कसं होतं, मी अजून 1-2 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की मी तो आज तुमच्या लोकांनी इथे का इन्व्हाइट केलं. तर निगुडकर रिअलची सुरुवात झाली आणि स्टार्टचे 2 कस्टमर पण माझ्या वाईफनीच मला बघून दिले होते. ठीक आहे, तेव्हा मग मी सुरुवात केली. मला वाटलं ठीक आहे, चला वाईफ करू शकते तर मी पण का नाही करू शकत. मग मी तिला सपोर्ट म्हणून आज चालू केलं आणि आज तुम्ही लोक बघताय की 10 वर्ष झालेली आहेत आणि मला वाटतं इथे कमीत कमी 50 ते 60 फॅमिलीज आहेत. बरोबर आहेत ना? तेवढेच असतील मे बी, कारण की तेवढ्याच लोकांना इन्व्हाइट केलं आणि मला वाटत नाही की कोण बाकी राहिले. फक्त समोरचे चेअर्स आहेत जे काही फिरू द्या, इव्हेंट त्यांचाच आहे. तर चला आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. ठीक आहे, तर प्रत्येकाला आहे ना आयुष्यात नवीन काहीतरी करण्यासाठी बोलतात ना एक संधीची गरज असते. तसं निगुडकर रियालिटीची सुरुवात केली आम्ही लोकांनी. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट सांगतो की हा लकी ड्रॉ आपचा कॉन्सेप्ट कसा आला माइंडमध्ये, की म्हणजे हा विचार मला वाटत नाही पनवेलमध्ये कुठलाच बिल्डर की हा असा 4 व्हीलरचा किंवा लकी ड्रॉचा कॉन्सेप्ट मला वाटत नाही की आजपर्यंत कोणी केला असेल. इथे नारायणभाई सुद्धा आहेत जे प्रॉपर पनवेलचेच आहेत आणि ते सुद्धा बिल्डर आहेत. ठीक आहे, तर नारायणभाई साठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या देऊया. ओम साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर नारायण पाटील सर इथे आहेत. तर त्यांना पण माहिती आहे की असे गिफ्ट किंवा असे प्राइस कोण लावत नाही. 2018ची गोष्ट आहे, आम्ही लोकांनी गोल्ड परचेस केलं होतं आणि त्या गोल्डवर आम्हाला कुपन भेटले होते. आता मी ज्वेलरीवाल्याचं नाव सांगत नाही, आता असं वाटेल की त्यांचं प्रमोशन करतो. बरोबर आहे ना? काय आजकाल ते प्रमोशन लोकांच्या माइंडमध्ये एवढं गेलंय ना की असं वाटतं की ह्या इव्हेंटला ते प्रमोट काय बोलतात त्याला, स्पॉन्सर आहेत. तर ह्या इव्हेंटला स्पॉन्सर कोण नाही, ह्या इव्हेंटचे स्पॉन्सर तुम्हीच आहात. तर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जावा. तर त्या इव्हेंटला आम्ही गेलो होतो आणि जसा हा लकी ड्रॉ आहे, लकी ड्रॉ म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की कार मलाच लागेल. बरोबर आहे की नाही? कारण की इथे लोकांनी तो एक्सपिरियन्स शेअर केलाय, एक्सपिरियन्स घेतलाय जो मला आला होता. ठीक आहे, आम्ही पण खूप एक्साइटमेंटने गेलो होतो. आम्ही तर ह्या तयारीत गेलो की गाडी घेऊनच घरी यायचंय. तिथे गेलो आणि पुन्हा निराशा हाती आली. त्या टायमाला मला ना डिनर सेट भेटला होता. बरोबर आहे ना? क्या मिला था? डिनर सेट है ना, वो बैग मिली, सुवर्ण मिला, डिनर सेट मिला. हा, डिनर सेट भेटला होता तिथे. ठीक आहे, मग पुन्हा जेव्हा हॉलमधून निघालो ना, सगळेजण बोलायला लागले की यार आपले नशीबच खराब आहेत. तेव्हा पुन्हा वाईफनी तोच शब्द पुन्हा रिपीट केला. म्हणजे ह्या शब्दावर मी जोर का देतोय, का की ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्यात ना, बघा कुठली पण गोष्ट होण्यासाठी ना एक कुठला तरी म्हणतात ना स्टार्ट असणं गरजेचं असतं की ती गोष्ट झाल्याशिवाय आपल्या लाईफमध्ये चेंज होऊ शकत नाही. तर तिथून बाहेर येताना वाईफनी पुन्हा बोललं की जे होतं चांगल्यासाठी होतं. लगता है ऊपर वाले को हम किसी से कार ले ये पसंद नहीं है. आता हिंदी का बोलतोय, आम्ही घरी हिंदी बोलतो ना, तर ते ऍज इट इज वर्डिंग यावी म्हणून मी हिंदी बोलतोय कि लगता है ऊपर वाले को हम किसी से कार ले ये पसंद नहीं है. उसने सोच के रखा होगा कि हम किसी को कार देंगे. आणि आज तिचं बोललेले जे शब्द होते भले 5 वर्षांनी का होईना पण ते पूर्ण झाले. आज निगुडकर रियालिटी तर्फे आपण कोणाला तरी कार देतोय. म्हणजे आयुष्यात कुठलीच गोष्ट ही बोलतात ना अशक्य आहे असं नाही. जर इंग्लिश मध्ये तुम्ही बघायला गेलात तर इम्पॉसिबलचं जर IM हटवलं तर पुढे काय राहतं? नक्की काय इथपर्यंत जोश राहणार, घरी जाऊन विसरून जाणार. अरे मरू दे, तो काय पण बोलतो, असं नाही ना होणार. तर हे गाडीचा जे आहे माइंड मध्ये लकी ड्रॉ, ते लकी ड्रॉचा कॉन्सेप्ट तिथून आला आपल्या माइंड मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा गेल्या वर्षी 2023 मध्ये पुन्हा एक गोष्ट माझ्या आयुष्यात घडली होती आणि त्याच्यानंतर मी निर्णय केला होता की 10 वर्षात खूप काही कमवलं, आता बस, आता जेवढं कमवलंय त्याच्यात आपण आयुष्य आपलं जगू शकतो.
आता जॉब वगैरे करायची गरज नाही. ओके, मला वाटतं की 6 ते 7 महिने माझी वाईफ आहे ना मेडिकल ह्याच्यामध्ये होती, हॉस्पिटल म्हणजे कधी हॉस्पिटलला कधी इकडे असू द्या काय प्रॉब्लेम नाही. इकडे तिकडे आम्ही 6 महिने 7 महिने फिरत होतो. मे बी तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की आपलं ऑफिस पण 6-7 महिने बंद होतं. मला वाटतं इथे सगळ्यात पहिला फीडबॅक ज्यांनी दिला भालेकर मॅडम, त्यांचं कॉलवरच बुकिंग झालंय, त्यांचं लोन कॉलवरच झालं होतं. आणि मला वाटतं फर्स्ट कस्टमर असे असते की ज्यांनी न बघता माझ्यावर विश्वास ठेवला होता, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. की फक्त फोनवर आमचं बोलणं झालं. मॅडमला बोललो मॅडम आपलं ऑफिस बंद आहे, तर ते बोलले ठीक आहे चालेल, काही इश्यू नाहीये. आम्ही फोनवरच जे काय गोष्टी होत्या त्या प्रोसेस कम्प्लीट करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांची बुकिंग झाली होती. तर 6-7 महिन्यानंतर पुन्हा जेव्हा वाईफ रिकव्हर झाली तेव्हा एक गोष्ट माइंडमध्ये पुन्हा आली की काही लोक म्हणजे आमचं जे घर व्यवस्थित चालत होतं, म्हणजे लॉकडाऊन मध्ये पण काय प्रॉब्लेम नव्हता, 6-7 महिने ऑफिस बंद होतं, तरी सुद्धा घरी असा कधी विचारच आला नव्हता की आपल्याला जॉब करायला पाहिजे किंवा बिझनेस कंटिन्यू. बंद तर बंद ह्या हिशोबाने काम चालू होतं. तेव्हा पुन्हा तिने शब्द बोलला ते माइंड मध्ये ठेवून, म्हणून हा एवढा मोठा इव्हेंट आपण ऑर्गनाईज केलाय. तिने शब्द बोलला की तुमच्यावर विश्वास ठेवला लोकांनी, त्याच्यामुळे आज आपण मोठे झालोय. तर ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्याच्यातले 10-15 लोकांना जरी तुम्ही तुमच्यासारखं घडवला तर आपण आयुष्यभर म्हणजे बोलतात ना गिल्ट फील नाही करणार. कारण की आमचं नेहमी असं म्हणजे हजबंड वाईफचं असं आहे की आम्ही थँकफुल असतो नेहमी. कुठली पण गोष्ट झाली तर आम्ही बोलतात ना उपरवाले का शुक्रिया अदा करते, बरोबर आहे. तर तो कॉन्सेप्ट माइंड मध्ये ठेवून आपण प्रॉप गुरु फॅन क्लब म्हणून एक नवीन संकल्पनाची सुरुवात केली. आणि ह्या फॅन क्लब मध्ये आपल्यापैकी ज्यांना वाटतं की मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे, कोणाकोणाला असं वाटतंय की मला माझ्या लाईफ आज जी मी जगतोय याच्यापेक्षा बेटर करायचंय, की सगळे वेल सेट आहेत, कोणाला गरज नाही, मला काही करायचं नाही, असं आहे का? कोणाकोणाला वाटतं की मी आता जे जगतोय याच्यापेक्षा बेटर लाईफस्टाईल मला जगायची आहे? आज सगळ्यांचे बरोबर होत आहे, ठीक आहे. तर याच्यामुळे आपण एक प्रॉप गुरु फॅन क्लबचं एक हे केलंय, स्टार्टअप केलंय. ह्या फॅन क्लब मध्ये ज्या लोकांना वाटतं की मी माझ्या आयुष्यातला 1 तास फक्त द्यायचा आहे, आणि ते पण तुम्हाला फिजिकली नाही द्यायचं. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे, फक्त तुम्ही जो मोबाईल मध्ये शांत, तुम्हाला चान्स देतो मी ओरडायचा, तुम्ही जो मोबाईल मध्ये टाइम स्पेंड करताय त्यातला 1 तास किती जण मला देऊ शकतात? जरा पाठीमागे करा, कॅमेरा तिकडे करा. जर इथे जेवढ्या लोकांनी हात वर केले, बरोबर आहे, मी गॅरंटी देतो की आज तुम्ही जेवढे कमवताय फक्त तुमच्या आयुष्यातले 3 वर्ष मला द्यायचे, आणि ते पण 1 तास दिवसाचा आणि महिन्यातून 1 दिवस. तेवढे जर तुम्ही मला दिलात ना, ते बसलेला प्रत्येक जण करोडपती होऊ शकतो. आणि हे मी फक्त बोलण्यासाठी बोलत नाहीये. ह्या फॅन क्लब मध्ये जे लोक मेंबर होणार आहेत त्यांनी जर प्रॉपर 3 स्टेप आहेत, 1 वर्षाच्या स्टेप्स आहेत, ते स्टेप जर तुम्ही फॉलो केलात ना, तर नक्की इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा करोडपती असेल. आणि हे प्रूफ करण्यासाठी काही बऱ्याचशा लोकांचं असतं की लोक फक्त फेकतात, बोलतात. हे प्रूफ करण्यासाठी इथे आलेल्यापैकी प्रत्येकाला माहितीये की एक बिल्डिंग अशी आहे की जिथे मी मुद्दामून 1 कोटी इन्व्हेस्ट करून ठेवले, कारण की लोकांना माहित पडलं पाहिजे की नाही खरोखर ह्या बिझनेस मधून लोक पैसे कमवू शकतात. आज तुमच्यापैकी बसलेल्या लोकांचा फायदा दुसरी लोक घेतात, बरोबर आहे ना? तुमच्यापैकी प्रत्येक जणांना काही ना काहीतरी पोटेन्शियल आहे, पण त्याचा बेनिफिट दुसरा कोणतरी घेतो. म्हणजे आपल्या आयुष्यात बरेचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितीये की मी याच्यापेक्षा बेटर करू शकतो माझ्यासाठी, पण आपल्याला एक संधी पाहिजे असते. जर तुम्ही तुमच्यापैकी बसलेल्या जेवढ्या लोकांनी हात वरती केले त्या लोकांनी जर मला 3 वर्ष त्यांच्या आयुष्यातला 1 तास दिला आणि ते करोडपती जर नाही झाले,
तर मी त्यांना 10 लाख रुपये देईन. 10 लाख एवढे टाळ वाजत नाही. आणि हे नक्की देणार. जर इथे आलेल्यापैकी प्रत्येक जणाने आपल्या आयुष्यातले 3 वर्षातले 1-1 तास जे आपण मोबाईलवर घालवतो ते जर मला दिलं तर इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती करोडपती होऊ शकतो. आणि जर त्या फॅन क्लब मधले मेंबर जे लोक जॉईन झाले आणि त्यांनी मला 3 वर्ष दिली आणि ते सक्सेस नाही झाले तर मी 10 लाख देईन. कारण मला विश्वास आहे की ते त्या फॅन क्लब मध्ये जर प्रत्येकाने 1-1 तास दिवसाला दिला ना तर ते नक्की करोडपती होते. देऊ शकता तुम्ही लोक नक्की. तर या फॅन क्लब मध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे ज्यांना पैसे कमवायचे आणि दुसरा पार्ट आहे ज्यांना पैसे वाढवायचे. बघा आयुष्यात एक टाइम असा येतो इथे किती लोक आहेत की जे पैशासाठी काम करतायत आणि किती लोक आहेत की त्यांच्यासाठी पैसे काम करतायत. आहे असं कोणी की त्याच्यासाठी त्याचे पैसे काम करतायत म्हणजे काम नाही केलं तरी आपलं घर चालेल असं कोणी आहे? मी एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला इथे. बघा माझ्या आयुष्यातली सुरुवात मुंबईमध्ये मी जेव्हा आलो आणि जेव्हा मी काम शोधत होतो तर ज्या माणसाकडे मी फर्स्ट माझा जॉब केला अशी व्यक्ती इथे उपस्थित आहे. तर मी संतोष वाडकर सरांना इथे आमंत्रित करतो की ह्याने जर मला मुंबईमध्ये त्या टायमाला गाडी दिली नसती का की ती गाडी म्हणजेच माझं घर होतं. कारण की ज्यांनी मला मुंबईत बोलवलं होतं ना त्यांनी माझा फोन रिसिव्ह नाही केला. दादर ब्रिज खाली आम्ही दोघं भेटलो. या संतोष सर आम्ही भेटलो आणि त्यांनी सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. लिटरली 6 महिने माझं घर म्हणजे ती गाडीच होती. गाडीतच राहायचो आणि गाडीतच सगळं काही बाकीच्या गोष्टी व्हायच्या. तर मी संतोष सरांचं इथे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. आपण संतोष सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. त्यासाठी पुन्हा एकदा थँक्स. त्यांनी जर मला ती अपॉर्च्युनिटी दिली नसती त्यांनी माझा विश्वास ठेवला नसता तर मी आज तुमच्या समोर नसतो इथे. तर सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि सरांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. जर सरांना काही बोलायचं असेल तर बोलू शकता. गला बसलाय ठीक आहे. माझा आयुष्यातला पहिला जॉब सरांनी मला जर अपॉर्च्युनिटी दिली नसती तर कदाचित मी पण गावी परत गेलो असतो. तसंच इथे प्रत्येकाला वाटतं ना की मी माझं बॅकग्राऊंड चांगलं असेल मी तुमच्या लोकांसमोर फक्त बोलण्यासाठी बोलतोय. तर इथे दुसरी व्यक्ती सुद्धा आहे की मी लास्ट 2017-18 पर्यंत आम्ही एकत्र गाडी चालवत होतो. तर इथे अशोक दराडे सर आहेत त्यांना मी इथे आमंत्रित करतो. आणि मी अशा लोकांना इथे आमंत्रित का करतोय की तुम्हाला पण कळेल की 2017 पर्यंत मी स्वतः 15-15 तास काम करत होतो. म्हणजे 2014ला बिझनेस जरी चालू केला होता तरी भीती होती मनात की जॉब बिझनेस चालेल की नाही चालेल की नाही चालेल की नाही. 2017 मध्ये कंटिन्यू 15 तास काम करत होतो आणि सर आणि मी एकत्र ड्रायव्हिंग करत होतो. हे मी का तुमच्या समोर सगळ्या लोकांना बोलवतोय कारण की तुमच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पटल्या पाहिजे. आपण इथे काही वेगळं जसं बऱ्याचशा ठिकाणी होतं की मार्केटिंग करण्यासाठी खोटी लोक उभी करतात किंवा पैसे देऊन बोलवतात. इथे मी म्हणून पहिल्यांदा प्रश्न केला की जबरदस्ती कोणाला बोलवलेला आहे. तर हे सर आणि मी आम्ही एकत्र 15-15 तास गाडी चालवत होतो की नाही सर? 2017 मध्ये राहील निवडकर आणि मी वाशी पनवेल गाडी चालवत होतो. आम्ही दोघे पण आम्ही वाशी पनवेल शेअरिंग म्हणजे सातारा टाईप म्हणजे वडाप करत होतो आम्ही दोघे पण. म्हणजे 2017 पर्यंत मी वडाप करत होतो आणि 2023 मध्ये मी स्वतः गाडी देतोय. म्हणजे माझ्या लाईफ मधला फरक जर तुम्ही लोकांनी मला 3 वर्ष तुमच्या आयुष्यात दिला तर तुम्ही पण या सगळ्या गोष्टी करू शकता. तर दराडे सरांचं मी ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. धन्यवाद दराडे सर. तर या फॅन क्लब मध्ये 2 गोष्टी होणार आहेत की ज्यांना पैसे कमवायचे आहेत
आणि ज्यांना असं वाटतं की आता माझ्या पैशाने माझ्यासाठी काम करायला पाहिजे, तर असे 2 संकल्पना त्या याच्यामध्ये आहेत प्रॉप गुरु फॅन क्लबमध्ये. आणि जी लोक 30 तारखेपर्यंत 30 जानेवारी 2024 पर्यंत त्याचे मेंबर होणार आहेत त्यांना फ्रीमध्ये मेंबरशिप आहे. मी ॲज अ ट्रेनर पण आहे. त्यानंतर जे लोक जॉईन होणार आहेत त्यांच्यासाठी मग चार्जेस असतील. मी फर्स्ट तुमच्या लोकांना 15 दिवसाची वेळ देतोय. ज्या लोकांना वाटते तुम्हाला 1ही रुपया इन्व्हेस्ट करायचा नाहीये, फक्त तुमच्या आयुष्यातला 1 तास मला 3 वर्ष द्यायचं. आणि बघा प्रत्येक गोष्ट आहे ना ही सिस्टमनी होते. सिस्टम नसेल ना तर आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट ही होऊ शकत नाही. भले ते मग कुकिंग असेल, कुकिंग मध्ये पण प्रत्येक एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस जर उलटी झाली तर आपलं जेवण बनेल का? नाही बनणार ना. असंच एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो. हा पझल कुणाकुणाला माहिती आहे? म्हणजे इव्हन सगळ्यांना माहिती आहे. आणि किती जणांना सोडवता येतो? सोडवता कुणाला येतो? येतो सोडवता? ज्याला सोडवता येतं त्यांनी स्टेजवर आहे. कुणाकुणाला सोडवता येतं त्यांनी स्टेजवर आहे. येतं का कुणाला पझल सोडवता? आपलं आयुष्य पण ना असंच आहे. म्हणजे आपल्यासाठी कोडं बनून आहे, पण हे सोडवण्याची एक सिस्टम आहे, एक मेथड आहे. ती जर आपण फॉलो केली ना तर आपल्या आयुष्यातलं कोडं पण सुटू शकतो. कुणाला येतं काय सोडवता? हा पझल म्हणजे आपल्या आयुष्यातलं कोडं आहे. आणि आपलं आयुष्य पण आहे ना ऍज अ सिस्टमने आपण जर आपलं आयुष्य जगलो तर आपल्या आयुष्यातले कोडे सॉल्व्ह होतील. कोणाला येतं सोडवता? कोणी ट्राय करायची इच्छा आहे का कोणाला? भले ते कम्प्लीट नाही झालं तरी चालेल, पण कोण असं आहे की जो ट्राय ज्याला वाटतं की मी ट्राय करू शकतो? तर बॅनर्जी, जॉय बॅनर्जी ते येतात, तर त्यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. यांच्या हाताकडे फक्त लक्ष ठेवा. आपलं आयुष्य पण एक असंच कोडं आहे, ज्याची एक सिस्टम आहे. ती सिस्टम जर आपण फॉलो केली ना तर आपल्या आयुष्यातलं कोडं पण सुटू शकतं. बघा, ह्याने प्रयत्न केला, एक लेअर यांची सॉल्व्ह झाले. प्रयत्न केल्याने आपलं आयुष्य सॉल्व्ह होऊ शकतं. तर जॉय सरांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. थँक्यू. एक मिनट सर, यहाँ ये खुद ब खुद सॉल्व हुआ कि इसका कुछ सॉल्व करने का मेथड है? नहीं, इसका एक मेथड है सॉल्व करने का.
लाइक पूरा एक राइट लेफ्ट करके पूरा सीरीज रहता है, वो उसको कंप्लीट करना पड़ता है। लाइक मिडिल, फर्स्ट और लास्ट लेयर के लिए 3 अलग अलग सीरीज रहता है। मुझे फर्स्ट वाला याद था तो मैंने फर्स्ट कर दिया, मुझे 2 याद नहीं है। अगर आपको कोई अभी गाइड करे तो आपको पूरा आ सकता है? एक्चुअली मेरे पास लिखा हुआ है, अगर मैं अभी देख लूँ तो पूरा कर सकता नहीं, लेकिन ऐसा होता है गाइड करे तो ऑब्वियसली आ सकता है। आ सकता है। थँक यू। ही चीज आपसे क्लिअर करते. थँक्यू. आपल्या आयुष्यामध्ये पण आहे ना, फक्त आपल्याला गायडन्सची गरज आहे आणि ते गायडन्स आपल्याला जर व्यवस्थित भेटलं तर आपलं आयुष्यातलं कोडं पण सुटू शकतं. ते मी ते रिहान सरांना इन्व्हाइट करतो की त्यांनी हा कोडं सॉल्व्ह करून दाखवायचा आहे. बघा, आपलं आयुष्य पण असं कोड आहे आणि ते सोडवण्यासाठी आहे ना प्रयत्न करावे लागतात. आपको कितना दिन लगा ये सीखने के लिए? 5. 5 दिवस यांनी ह्या कोड्यांवर ठीक आहे. हा माझा मुलगा आहे रिहान निगोडकर. तर फक्त 5 दिवसाच्या प्रॅक्टिसने हा कोडा सुटू शकतो. आपल्यापैकी किती जणांनी प्रयत्न केला हा कोडा सोडवायचा? केला का कोणी प्रयत्न? पण का सुटला नाही कोडा? बिझनेस पण तसंच आहे. प्रयत्न सगळे करतात पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते बिझनेस सक्सेस होत नाही. किंवा मराठीमध्ये म्हण आहे की मराठी माणूस धंद्यामध्ये पडतो. बरोबर आहे की नाही? का पडतो? त्याचं रिझन कुणाला म्हणजे सांगता येईल का की मराठी माणूस धंद्यामध्ये का पडतो? कुणाला सांगायचं आहे का? मी येतो तुमच्यामध्ये. कोण सांगू शकतं याचं उत्तर की मराठी माणूस धंद्यामध्ये का पडतो? पहिले तर सर कोण सांगू शकतं मराठी माणूस धंद्यामध्ये का पडतो? कोणालाच नाही. बॅनर्जी सर आप बता सकते हैं कि मराठी एक कहावत है कि मराठी लोग बिजनेस नहीं कर सकते. इसका रीजन कोई बता सकता है? आहे कोणी आपल्यामध्ये याचं रीजन सांगणार? मे बी प्रत्येक जण इथे कोकणातले असतील. 80-90% तरी कोकणातले असतील. कोकणात म्हण आहे की कोकणी माणूस कोकणी माणसाला खेकड्यासारखा खाली खेचत असतो. बरोबर आहे की नाही? आणि तेच गुजराती, मारवाडी, म्हणजे मी त्या कम्युनिटीला वाईट बोलते असं नाही. ते लोक आपल्या लोकांना सपोर्ट करतात. आपल्या आयुष्याचं कोडं का सुटत नाही? कारण आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही. ठीक आहे. आणि जो तुम्ही सपोर्ट निगोडकर रियालिटीला केला त्याच्यामुळे मी ह्या पोझिशनला पोहोचू शकलो. आज माझा टाइम आहे तो तुम्हाला परत फेड करण्याचा. जी लोक ह्या फॅन क्लब मध्ये मेंबर्स बनतील तर मी 100% गॅरंटी घेतो की 3 वर्षात ती लोक करोडपती होतील. आणि नाही झाली तर मी त्यांना 10 लाख रुपये देईन. दराडे सरांना पण मी 2017 पासून तेच सांगतोय, सर माझ्यासोबत चला, माझ्यासोबत चला, माझ्यासोबत चला. पण सरांना पण विश्वास बसत नव्हता. आज बसला का विश्वास सर? नक्की
ठीक आहे. तर चला फॅन क्लबचा टॉपिक आपण इथे क्लोज करूया. आता प्रत्येकांना आतुरता आहे ती प्राइज डिस्ट्रीब्युशनची, बरोबर की नाही? पण ज्या लोकांना प्राइज नाही भेटणार त्या लोकांसाठी पण काहीतरी प्राइज दिलं पाहिजे की नाही? कोणाकोणाला वाटतं प्राइज दिलं पाहिजे? बरं, इथे किती हजबंड लोक आहेत जे आपल्या वाईफ सोबत आले ते उभे राहा जरा. नाही, वाईफ लोक नाही, ओनली हजबंड खडे राहू. आता तुमच्या लोकांना आहे ना, हा एक टास्क आहे की आपल्या वाईफवर तुम्ही किती प्रेम करताय हे प्रूव्ह करण्याचं आज तुमच्या लोकांना एक संधी दिली जाते. बघा, बायको ही अशी गोष्ट आहे की तिला तुम्ही पॉझिटिव्हली घेतला तर तुमचं आयुष्य व्यवस्थित चालेल. तुम्ही तिला जर निगेटिव्ह घेतला, नुसती माझ्या मागे किरकिर करते, तर तुमचं आयुष्य सक्सेस कधीच होणार नाही. बरोबर आहे की नाही? इथे प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे. काय आहे टीव्ही? टीव्हीची गरज आहे? गरज आहे. टीव्हीची गरज ज्या लोकांच्या घरी टीव्हीची गरज आहे याचा अर्थ आहे की त्यांच्या फॅमिलीमध्ये एकी नाहीये. माझ्या घरी टीव्ही नाहीये का की मी रोज माझ्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करतो. टीव्ही असल्यामुळे काय होतं माहितीये? आला माणूस की टीव्ही बघत बसला. बरोबर की नाही? तेच तुम्ही काम गाडीमध्ये वगैरे करू शकता. पण एक कॉन्सेप्ट झालाय, 9 वाजता माझी सिरियल लागणार. आम्ही ज्या टायमाला लहान होतो ना त्यावेळेला एक सिरियल चालायची, पवित्र रिश्ता. बेबी सगळ्यांना माहित असेल. ती सिरियल म्हणजे बोलतात ना, लेडीज लोक ती सिरियल सगळं मिस करतील, पण पवित्र रिश्ता कधी मिस नाही करू शकत. तर चला, आपल्या लोकांना मी संधी देतोय, ज्या लोकांना प्राइस किंग मध्ये प्राइस लागणार नाही, तर आपण लोक आपल्या वाईफ साठी एक गोष्ट करू शकता. इथे किती लोक आपल्या वाईफला घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले? एक सुहास सर आहेत, अजून दुसरं कोण आहे? बॅनर्जी सर आहेत. जरा स्टेजवर या तुम्ही दोघं. एक पवार सर आहे. या पवार सर तर माझ्यासोबतच गेले होते, तुम्ही बसा. म्हणजे आपण एकाच कंपनीत होतो, तर फीडबॅक मला माहिती आहे. त्या दोघांना मी इन्व्हाइट करतो. या पवार सर तुम्ही पण या. आजा बॅनर्जी सर और सुहास सर या. पवार सर या तुम्ही पण या. तो बैनर्जी सर, कैसा लगता है अगर आप ताज में जाते हो तो कैसा फील आता है? एक्चुअली ताज होटल हम लोग जाता है कि वापस कुछ नहीं, अगर फैमिली को जब ऑफिशियल हो, लेकिन जब एक फैमिली के साथ जब हम वहाँ जाते हैं तो फील कैसा होता है? वो तो अलग फील होता है. ताज होटल सबसे बड़ा होटल है आज का दिन में इंडिया में. तो एक कांसेट जी का सपना भी है. वो छोटा सा उसका इम्तिहान है. पहले वो छोटा चीज था, उसको पहले उसका अपना नहीं था, उसने उसको घुसने के लिए मना किया था, फिर वो उसी होटल में बदल गया. आज हम लोग भी उसी होटल में जा रहे हैं की हम लोग फील अच्छा आता है. बघा, हे जर फील करून आले ताज हॉटेलचा आणि तुम्हाला पण संधी भेटणार आहे, तर बॅनर्जी सरांसाठी जोरदार टाळ्या दिल्या. आपको वापस स्टेज पे बुलाऊंगा जगभर. तर सर, तुमचा एक्सपिरियन्स सांगा ताज हॉटेल मधला. ताज हॉटेलला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा असं वाटलं ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचीच तरी लाईफ मध्ये जाऊन असं वाटतं अक्षरशः. म्हणजे पैसे असतील तरच आपण आपली लाईफ जगलो असं आहे. तसं नाही, पण तिथे जी भेटली आहे ओके, लक्झरी ज्यांच्या लोक तरी तसे जाणार नाहीत तिथं, पण जे जातात तिथे फॉरेनर लोक वगैरे जे होते त्यांना जी अमेनिटीज वगैरे भेटले तिथे, तसं आपण रोज तरी यूज नाही करत. तुम्ही म्हणजे काय पर्पज होता तुम्ही ताजमध्ये गेला? माझ्या वाईफचा बर्थडे होता, सेलिब्रेट करायला. बघा, बर्थडे सेलिब्रेट माणूस ताजमध्ये करू शकतो. हे काम शक्य आहे का? हे बिझनेस करतायत. आता इथे आलेले जे होते ना, जे बोलले की माझे हजबंड बिझनेस करतात, मॅडमला जर पुन्हा एकदा बोलवलं तर बरं होईल. काय मॅडमला इन्व्हाइट करा इकडे. काय बघा, बिझनेसची पॉवर की वाईफचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी माणूस ताजमध्ये जाऊ शकतो. इथे प्रत्येकाचं मे बी स्वप्न असेल ताजमध्ये जाण्याचं.
कुणी डेअरिंग केली का ताजमध्ये जाण्याची? तर या दोघांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया की सुहास सर आपल्या वाईफचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी ताजमध्ये गेले आणि असे मोके तुम्हाला पण तुमच्या लाईफ मध्ये भेटण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. बरोबर आहे की नाही? जर यांनी बिझनेस केला नसता, जर जॉब करत असतात तर सक्सेस होतं? शक्यच नाही. आम्ही 4 जण गेलो होतो, माझे 2 फ्रेंड होते अजून. चौघांचं बिल आमचं 14,000 रुपये झालं होतं फक्त. बघा, म्हणजे एखाद्या माणसाचं महिन्याभराची सॅलरी आहे, एक दिवस पण नाही, इव्हनिंग, तर तुम्हाला पण एक संधी भेटणार आहे आपल्या वाईफला. बघा, स्वतः जाणं आणि इन्व्हिटेशन भेटणं ह्यात एक वेगळा मान असतो. म्हणजे आपण तर कुठेही जाऊ शकतो, पण तुम्हाला तिथे एक बोलतात ना, जसं माझे सासू जिथे आले ते गावाला सांगून आले की मला इन्व्हाइट केलंय. बरोबर की नाही? आपल्याला ताजमध्ये कोणीतरी इन्व्हाइट केलं ना तर एक फील वेगळा येतो की मला ताजमधून इन्व्हाइट केले. आपण तर कुठेही जाऊ शकतो, माणसाकडे पैसे असतील तर कुठेही जाऊ शकतो, पण ताजमध्ये तुम्हाला इन्व्हाइट करणं हा एक वेगळा फील असतो, जे पवार सर तुम्हाला सांगतील. थँक्यू हरिदास सर आणि त्यांची वाईफसाठी जोरदार टाळ्या होत्या. पवार सर, तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही स्वतः गेला होता? मी ताजमध्ये 2दा गेलो होतो. तुम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं आणि आता एक चान्स आहे मला निगुडकर साहेबांच्या आणि की मी स्वतः ताजमध्ये जाईन. हे म्हणजे मलाही वाटतं ते 100% मी जाईन म्हणून. थँक्यू. बघा, इन्व्हाइट करणं म्हणजे सरांना जे म्हणजे जाऊ तर सगळे शकतात, पण इन्व्हिटेशन भेटणं. किती लोकांना तुमच्या घरून फोन केला असेल की मी ताजमध्ये मला इन्व्हाइट केलंय? ताजमध्ये मला जर इन्व्हाइट केलेला फील कसा असतो घरच्यांचा? फील म्हणजे माझा असा होता ना की आम्ही लोकांचे फोटो आलेले. आम्हाला आता सेकंड टाइमला मी गेलो ना तेव्हा म्हणजे फोटो आले होते असे दोघांचे, मिसेस आणि माझे, की तेव्हा मी मास्टर ट्रेन मधनं मी गेलो होतो. मी अचिव्हमेंट केलं होतं. तर पवार सरांसाठी जोरदार एकदा टाळ्या होत्या. त्यामुळे मला इन्व्हिटेशन दिलं होतं ताजचं दोघांना, मिसेस आणि मला. ते म्हणजे जरा भारी वाटतं. मी लगेच माझ्या फॅमिलीमध्ये व्हॉट्सअपवर सांगितलं की मला ताजला इन्व्हाइट केले. बघा, ताजला इन्व्हाइट केल्यानंतर फॅमिलीचं जे दृष्टिकोन असतो बघण्याचा तो बदलतो म्हणजे जळतात होतं. ठीक आहे, थँक्यू. बघा, हे मी तुम्हाला लोकांना इन्व्हाइट करून का इथे बोलून का तुम्हाला शेअर करतो या गोष्टी मी पण सांगू शकतो, पण मी सांगणं आणि इथे कोणीतरी तिथे गेलेलं आहे त्यांनी सांगण्याच्यात फरक आहे. बरोबर आहे की नाही? तर इथे आलेल्या प्रत्येकाला ही ताजमध्ये जाण्याची संधी भेटेल, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. करू शकता का? किती हसबंड उभे होते? आता पुन्हा एकदा उभे राहा. बघा, एक सोपी गोष्ट करायची. तुम्ही घर घेतलंय ना, बरोबर की नाही? तुम्हाला बरेचसे लोक मला वाटतं मे बी इथे पडवल सर आहेत की त्यांनी घर घेतलं आणि त्यांचे रेफरन्सेस आले, पण पडवल सरांना त्याला बेनिफिट भेटलं सर? नाही भेटलं ना. इथे दुसरे मला वाटतं घनबस सर आहेत. कुठे गेले घनबस सर? त्यांनी रेफरन्सेस आणले, ठीक आहे, त्यांना तेवढं बेनिफिट भेटलं नाही. आपण हीच संकल्पना चालू केली की जे लोक आपल्यासाठी काम करणार, म्हणजे तुम्ही जे आपल्याला कस्टमर देणार. मी याच्या पुढे निगुडकर आजपर्यंत पण मार्केटिंग कधी केली नाही आणि याच्या पुढे पण निगुडकर रिअलिटीची मार्केटिंग कधीही करणार नाही. कारण की मला माहिती आहे की तुमच्या लोकांचा सपोर्ट एवढा आहे ना की माझ्या मार्केटिंगचे पैसे वाचतात, पण ते वाचलेले पैसे आहेत ना मला हजम होत नाही. कारण की बोलतात ना, जे शेअर काढून ठेवलेला असतो ना तो शेअर खर्च केल्याशिवाय झोप लागत नाही. तो शेअर मला खर्च करायचा आहे आणि त्यासाठी आता तुम्हाला ताजमध्ये जर यायचं असेल तर एक छोटंसं काम करायचं आहे. 26 जानेवारी पर्यंत, आज आहे 14 जानेवारी, 26 जानेवारी पर्यंत तुमचा एक रेफरन्स, जर आपले 2 प्रोजेक्ट चालू आहेत, श्री चिंतामणी रेसिडेन्सी आणि दुसरा आहे एकता विहार. ह्या 2 प्रोजेक्ट मध्ये जर तुम्ही एक रेफरन्स दिला तर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्याचा चान्स भेटेल ताज हॉटेलमध्ये.
आता सांगा किती लोक हे करू शकतात? किती लोकांना वाटतं करू शकतो? फर्स्ट 10. बघा, नुसतंच करायचं नाही. तुम्ही एक रेफरन्स दिला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 50,000चं कॅश प्राइज भेटणार आहे. म्हणजे तुम्ही रेफरन्स देणार तर पहिला तुमचा एक बेनिफिट फायनान्शियली होणार की तुम्हाला 50,000चा कॅश प्राइज भेटणार. दुसरा गोष्ट आहे की तुम्हाला फॅमिली सोबत ताजला इन्व्हाइट केलं जाणार. आणि फर्स्ट 10 लकी विनर्स साठी म्हणजे आजपासून 26 तारखेपर्यंत आपण ह्या बुकिंग घेणार आहोत. पण त्यातल्या स्टार्टच्या 10 लोकांना आपण कपल रिंग सुद्धा देणार आहोत. तर आपल्यापैकी जे प्रत्येक जणांनी प्रयत्न करा की फर्स्ट 10 मध्ये येण्यासाठी, तर तुम्हाला कपल रिंगचं पण एक एक्स्ट्रा बेनिफिट भेटेल. तर ज्या लोकांना वाटतंय की मी ताज मध्ये माझ्या वाईफला घेऊन येऊ शकतो, त्यांनी स्टेजवर यायचं. विथ वाईफला घेऊन या. ज्याला ज्याला वाटतं की मी 26 जानेवारी पर्यंत ह्या 2 प्रोजेक्ट पैकी एका प्रोजेक्ट मध्ये बुकिंग देऊन वाईफला घेऊन ताजला येऊ शकतो, अशा लोकांनी स्टेजवर या. तरी ते पवार सर आले. पवार सरांचा मी इथे गुच्छ देऊन स्वागत करतो. पवार सरांसाठी जोरदार एकदा टाळ्या होत्या. मला वाटतं पवार सरांनाच फक्त वाईफला घेऊन ताजला जायचंय, बाकीच्या लोकांना नाही जायचंय. पवार सरांसाठी जोरदार आहे. दुसरे आले भरत सर, या. भरत सरांसाठी पण जोरदार टाळ्या देऊया. म्हणजे भरत सर पण आपल्या वाईफला घेऊन ताज मध्ये येणार. बाकीचे लोक कोणी नाही येणार आहेत का? बाकीच्या लोकांना नाही यायचंय. म्हणजे तुमच्या आयुष्यातलं कोडं सुटणार नाही असं मला वाटतंय. बघा, जोपर्यंत आपण एक स्टेप पुढे करत नाही ना, तोपर्यंत आपण आपल्या एक मी गोष्ट सांगतो, मग नंतर ज्याला वाटेल त्याने या, बसा खाली. ते मराठीत एक कुठलं तरी पिक्चर होतं की संदर्भ सहित स्पष्टीकरण दिल्याशिवाय समजत नाही लोकांना. काय पिक्चरचं नाव होतं माहितीये कुणाला? त्या पिक्चर मध्ये एक डायलॉग होतो की याला संदर्भ सहित स्पष्टीकरण पण द्यायला पाहिजे. कुणाला त्या पिक्चरचं नाव माहितीये? टाइमपास मराठी मूवी. आणि जर आपण आपलं आयुष्य असंच टाइमपास मध्ये घालवलं ना, तर बोलतात ना, गरीब म्हणून जन्माला येणं हा गुन्हा नाही आहे, पण गरीब म्हणून मरणं हे आपल्या हातात आहे की आपल्याला कसं मरायचं आहे. आपलं कोड आपल्या मुलांना पुढे पास ऑन करायचं आहे की आपल्या मुलांना ते कोड सॉल्व्ह करून द्यायचं आहे. बघा, जर आपल्या आयुष्यातलं कोड आपण मुलांना सॉल्व्ह करून जर दिलात ना, तर हे कोड बघा व्यवस्थित वाटतंय. पण तुम्ही जर मुलाला असं व्यवस्थित कोड करून दिला तर तो ह्याच्यामध्ये ना आपल्या पद्धतीने रंग फील करू शकतो. रुहान आज बघा, आता हा कोड असं आहे, आता हे याच्यात नाही ना, हा काही गोष्टी अशा करेल की हा कोड दिसायला जरा बेटर वाटेल. थँक्यू. बघा, आता हे करण्यासाठी पण लोकांना प्रश्न पडतात की असं कसं करू. किती मिनिटात केलं त्याने? का केलं? का की त्याच्या आयुष्याचं कोडं सुटलेलं होतं. आता मला सांगा, एवढं कोडं म्हणजे जर कोडं सोडलेलं नसेल तर ही स्टेप येईपर्यंत माणूस जातो, बरोबर नाही? म्हणून म्हणतात ना की आपली पिढी तशीच चालते. का चालते? का की आपण त्याला हे कोडं तसंच पास ऑन करतोय, बरोबर आहे? आता त्याला कोडं जर सोडून दिलं असतं तर तो त्याच्या हिशोबाने. आता हे बेटर वाटतंय की पहिलं वाला बेटर वाटत होतं? कोणतं बेटर वाटतंय? बेटर वाटतंय ना. मग तेच आपल्या आयुष्यातले रंग हे आपल्यालाच भरायचे आहेत. तर एक गोष्ट सांगतो, 12:30 वाजले, 1 वाजेपर्यंतच आपल्याकडे टाइम आहे. 1 वाजता
लंच झाल्यानंतर मग तुम्हाला एन्जॉय करायचं जे काय करायचं. तर मला वाटते ते वयस्कर लोक बरेच आहेत ज्यांना कंदील हा प्रकार माहित असेल. कुणाकुणाला कंदील हा प्रकार माहिती आहे? मे बी ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? तर एक गोष्ट मी सांगतो, गावाकडची गोष्ट आहे. एक शेतकरी असतो, त्याच्या घरी खूप गुरं असतात. तर त्याला एकदा ना सासरवाडीतून इन्व्हिटेशन येतं की आज फंक्शन आहे, तुम्हाला यायचं आहे. तर तो काय बोलतो, मी तर आत्ता नाही येऊ शकत, मला या गुरांचं सगळं करून मी संध्याकाळी येऊ शकतो, तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जावा, मी संध्याकाळी येईल. आता रोज काय व्हायचं, दोघं हजबंड वाईफ मिळून काम करायचे, म्हणून ते काम आहे ना टायमावर व्हायचं, बरोबर आहे. त्या दिवशी त्याच्या एकट्यावर लोड पडला, म्हणून ते काम करता करता त्याला रात्र झाली. आता त्या टायमाला फोन वगैरे नव्हते, होते का त्या टायमाला फोन? होते का? नव्हते ना. मग आता त्याला जाणं तर गरजेचं नाही, तर तिकडचे लोक टेन्शन मध्ये की माणूस आला का नाही, का की याच्या आधी मे बी गावाकडे आहे ना ट्रान्सपोर्टेशनचा पण खूप इश्यू असायचा. लोक पायीच जायचे एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी. मी पण माझ्या स्कूल टाइम मध्ये पायीच जायचो, कारण की सकाळी बस नसायची. मी पण माझं म्हणजे शिक्षण वगैरे सगळं गावीच झालंय. मी महाडचा आहे, महाडमध्ये लाठवण गाव आहे, मी तिथला आहे, म्हणजे मी पण कोकणातलाच आहे. त्यामुळे मी तिकडच्याच गोष्टी जास्त करून सांगतो की लोकांना त्या पटतील. तर आता जायचं तर आहे, मग तो काय करतो, कंदील म्हणजे चालायला सुरुवात करतो. जिथपर्यंत गाव संपतं तिथपर्यंत तो व्यवस्थित जातो. गाव संपल्यानंतर आहे ना तो कंदील चालू करतो, आणि कंदील चालू केल्यानंतर थोडंसं पुढे जाऊन तो थांबतो. त्याला काही प्रश्न पडतात. तो तिथे बराच वेळ विचार करत राहतो की मी जाऊ की परत घरी जाऊ, जाऊ की परत घरी जाऊ. असं करता करताना पूर्वी गावाकडे असायचं की गावाच्या बाहेर जर एखादा प्रकाश दिसत असेल तर लोक त्या प्रकाशाकडे जायची. बरोबर आहे की खोटं बोलतात? बरोबर आहे ना. तर त्या गावातला एक व्यक्ती त्या प्रकाशाच्या दिशेने गेला, आणि तिथे पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीला विचारलं की बाबा तू इथे का थांबलायस? तर त्यांनी त्याची स्टोरी सांगितली की वाईफ तर माझी गेले, मला पण तिकडे जायचं, पण कंदिलाचा प्रकाश आहे ना 2 फुटापर्यंतच आहे, आणि मला 2 मील पुढे जायचं आहे. तर मला हे कळत नाही की आता ह्या 2 फुटाच्या प्रकाशावर मी 2 मील कसं पास करा, हे करणार, कव्हर करणार. तर त्या व्यक्तीने काय केलं माहितीये, तो कंदील हातात पकडला, 2 स्टेप पुढे गेला, आणि त्याला सांगितलं बघ तू जेवढा पुढे चालशील ना प्रकाश तुझ्या 2 फूट पुढेच असणार आहे, फक्त तू चालायचा प्रयत्न कर. तुला 2 किलोमीटर किंवा 2 मील जाण्यासाठी प्रकाशाची गरज नाही. तुझ्याकडे 2 फुटा एवढा जरी प्रकाश असेल तरी तू 2 किलोमीटरचा प्रवास करू शकतोस. तर तसंच काहीसं आपल्या आयुष्यामध्ये पण आहे. आपल्याला वाटतं की मी करू की नको करू, करू की नको करू. तसंच आता तुमच्यासोबत झालंय, आणि इथे जबरदस्ती नाहीये. मी मगाशी पण बोललो, इथे जबरदस्ती नाहीये. ज्याला वाटतं की मी करू शकतो, नाही केलं तर काही फाशीवर देणार आहे का कोण? नाही झालं तर नाही झालं, पण प्रयत्न तर माणूस करू शकतो. आता किती लोक करू शकतात सांगा मला? करू शकतो कोण? 14 फेब्रुवारीला वाईफ सोबत व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचं असेल ताजमध्ये, असं किती लोकांना वाटतं? ज्यांना वाटतं त्यांनी स्टेजवर या. फक्त आपण 5 मिनिटं थांबणार आणि मग आपला पुढचा प्रोग्राम स्टार्ट करू. या. थँक्यू. बघा यांच्याकडे त्यांचं म्हणणं आहे, मी नसतं जरी सांगितलं तरी यांच्याकडे एक माणूस रेडी आहे, पण येण्यासाठी यांना नाही ते नाही. इथे ताजला मला तुम्हाला डबल स्टोरी सांगायला लागली. इथे येण्यासाठी माणूस ऑलरेडी यांच्याकडे रेडी आहे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, थँक्यू इथे आल्याबद्दल. अजून कोणी आहे?
तर मला फक्त 3च बुकिंग करायचे आहेत असं कन्सिडर करू मी, की अजून कोणाला वाटतं की येऊ शकतात ताजला? म्हणजे करोडपती कोणाला बनायचं नाही, नुसतं बोलल्याने करोडपती होत नाही. आहे कोण अजून? बरं, इथे किती जणांना असं वाटतं की लिहिल्याने पैसे भेटतात? एखादी गोष्ट लिहिले, समजा मला 1 लाख पगार पाहिजे आणि मी ते लिहत राहिलो तर पैसे भेटतात, असे किती जणांना वाटतात? कोणाला वाटतं असं की लिहिल्याने पैसे भेटतात? ऍक्च्युअल मध्ये लिहिल्याने पैसे भेटतात. मी स्वतः जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा मी असाच एका प्रोग्राम मध्ये गेलो होतो आणि तिथे मला सांगितलं होतं की तुम्हाला जर 1 लाख कमवायचे असतील तर 1 लाख वेळा 1 लाख लिहायला लागतील. तुमच्यापैकी किती जणांचा याच्यावर विश्वास बसतो की लिहिल्याने पैसे भेटतात? बसतोय का कोणाचा याच्यावर विश्वास? कधी ऑफिसला आलात तर मी दाखवेन मी स्वतः 1 लाख वेळेला 1 लाख लिहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी 1 लाखापेक्षा जास्त महिन्याला कमवतोय. कोणाला जर बघायचं असेल तर ऑफिसमध्ये माझ्याकडे डायरीज आहे, बरोबर की नाही? आणि नेक्स्ट माझं टार्गेट आहे 100 CR आणि ते टार्गेट मी नक्की अचीव करणार आहे. मी ते लिहितोय सध्या. तर तुम्हाला पण आहे ना एक ऍक्टिव्हिटी करायची. ज्याला ज्याला वाटतं, ज्याला आता कोणाला ते याला घेण्यासाठी आहे ना हे कसं लाजतात लोक, तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वाईफ एकदा जरी दिवसातून फोन करते की नाही करते? नाही करत? असं कोण आहे की ज्याची वाईफ दिवसातून एकदा पण फोन नाही करत? हात वरती करा बघू. मे बी सगळ्यांची वाईफ दिवसातून एकदा तरी फोन करत असतील, बरोबर आहे की नाही? तर 2 गोष्टी करायच्या. काय करायच्या? की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वाईफचा नंबर प्रत्येकाने काही नावाने जरी सेव्ह केला असेल तरी तो आता सेव्ह करा की व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट इन ताज हॉटेल. मग तुमच्या रोज लक्षात राहील की मला 14 तारखेला ताज हॉटेलला जायचं आहे. आणि हे रोज तुमच्या नजरेसमोर आल्याने काय होईल माहितीये? मनात नसताना सुद्धा. म्हणजे एक गोष्ट सांगतो, गावाकडे मी जेव्हा कॉलेजला होतो, माझ्या एका वर्गातल्या एका मुलाने आहे ना 36 लेडीज होत्या माझ्या कॉलेजमध्ये, म्हणजे माझ्या वर्गामध्ये 36 मुली होत्या. सगळ्यांना प्रपोज मारला त्याने. इथे बसलेल्यापैकी कोण डेअरिंग करू शकतं का? त्याने सगळ्यांना प्रपोज मारला. त्याच्यात काय झालं माहितीये? सगळे कॉलेजच्या मुलींना, आमच्या क्लासमधल्या मुलींना काय वाटायचं माहितीये? हा मुलगा वेडा आहे, सगळ्यांनाच प्रपोज मारतोय. पण त्याला जेव्हा कॉलेज संपल्यानंतर मला एकदा मुंबईत भेटला तेव्हा मी त्याला विचारलं की तू असं का करायचंस? तो काय बोलायचं माहितीये? आपण कॉलेजमध्ये रोज चालत यायचो, बरोबर की नाही? तर मला एक क्रेज होता की मी येताना रोज एकटा चालत नाही येणार, मी एक रोज नवीन मुलगी सोबत चालत येणार. त्याच्यातून काय व्हायचं? आमच्या क्लासमधल्या लोकांना फक्त माहिती होता की हा वेडा आहे, पण बाकीचे लोक अख्ख्या कॉलेजला काय वाटायचं? अरे ह्याला ह्याने किती पोरी पटवले, रोज एकीला घेऊन सोबत येतो, रोज एकीला. म्हणजे काय काय लोकांचे माइंडसेट असे असतात, बरोबर की नाही? मी पण माझ्या वाईफचा नंबर मोबाईल देतो 100 CR म्हणून सेव्ह केलाय. म्हणजे तुम्ही पण आहे ना, ह्या जे गोष्टी आहेत फॅन क्लब मध्ये, ह्याच गोष्टी मी फक्त तुमच्या लोकांना सांगणार आहे. हे बघा, व्हिडिओ झूम केला तर मी व्हिडिओ तुमच्या लोकांना पाठवेन. याच्यात सेकंड कॉल बघा आहे 100 CR. हा व्हिडिओ तुमच्या लोकांना देईल सगळ्यांना. मग काय आला 100 CR? ठीक आहे. तर नंबर कोण लिहू शकतो आपल्या वाईफचा? मोबाईल मध्ये ताज हॉटेलला येणार असं नंबर सेव्ह कोण करू शकतो? जे जे करू शकतात त्याने आता करा. आणि जे आता सेव्ह करतील ना तेच लोक गॅरंटेड ताजला येतील. हे मी तुम्हाला लिहून देतो की फक्त मोबाईल मध्ये तुम्ही नंबर सेव्ह केल्याने ना तुमचा एक पाऊल पुढे पडला समजा. जे जे लोक नंबर मोबाईल मध्ये आपल्या वाईफचा सेव्ह करतील की 14 फेब्रुवारीला मला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा आहे ताजमध्ये, असा नंबर सेव्ह करून ठेवा आपल्या वाईफचा, जसं तुम्हाला ज्या शब्दामध्ये जमेल त्या शब्दामध्ये. आणि दुसरं काम करायचं आहे,
की आपल्या वाईफचा वॉलपेपर ठेवायचा. कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये आपल्या वाईफचा वॉलपेपर आहे? मला वाटतं खूप कमी लोकांचं आहे. ज्या लोकांच्या मोबाईलमध्ये आपला वाईफचा वॉलपेपर नसेल, जस्ट जोक पार्ट म्हणून सांगतोय, एंड करायचंय म्हणून सांगतोय, नाहीतर सिरियस कोणी घेऊ नका. वॉलपेपर ठेवा आणि जेव्हा मोबाईल तुम्ही उघडाल ना, तर वाईफचा चेहरा दिसल्यावर मनामध्ये एकच गोष्ट आणा की आयुष्यात एवढं मोठं संकट जर मी माझ्यासोबत घेऊन चालत असलो तर बाकीचे सगळे संकट मी असेच हसत खेळत पार करेन. जर जेवढ्या लोकांचा आवाज आला तर समजा ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना पटली. किती लोकांना पटले? तुम्ही तुमच्या वाईफला ऍज अ प्रॉब्लेम म्हणून बघताय का? जस्ट हसण्यासाठी गोष्ट बोललोय, कोणी सिरियस घेऊ नका. ठीक आहे, तर आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे होऊया. आता आपण प्राइस स्कीम डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. सर्वप्रथम नारायण सरांना इन्व्हाइट करतो. ओम साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर नारायण पाटील सरांना इथे मी आमंत्रित करतोय. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सध्या एक प्रोजेक्ट चालू आहे निशिता अपार्टमेंट, आणि त्या प्रोजेक्टवर मी सध्या सरांसोबत काम करतोय. तर सरांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. बरेचसे बिल्डर लोकांना ना लेट येण्याची सवय आहे. ठीक आहे, तर इथे बाकीच्या बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की आपण लेट गेलो तरी सर थांबतील, पण माझ्यासाठी त्या लोकांपेक्षा तुम्ही लोक इम्पॉर्टंट आहेत. तर मी तुमचा टाइम वेस्ट नाही करणार आणि आपण प्रोग्राम पुढे कंटिन्यू करू. तर इथे फर्स्ट चॉईस विजन चे ओनर सोनावणे सर इथे आलेले आहेत आणि त्यांचे कलिग्स पूजा मॅडम, त्यांना मी इन्व्हाइट करतो, त्यांनी स्टेजवर यायचं. थँक्यू सर. सर आपल्यासोबतच काम करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रीम होम्स रियालिटीचे ओनर शाहिदा खान हे देखील इथे आलेले आहेत. तर त्यांचं आपण स्वागत करूया. त्याच्यानंतर काही लोक म्हणजे असं असतं ना आयुष्यात की कुठलाही प्रसंग असू द्या, मग तो चांगला असो वाईट असो, त्या प्रसंगाला ती लोक नेहमी सपोर्ट करतात. असे काही गेस्ट इथे आलेले आहेत की ज्यांच्यासाठी म्हणजे एखादी चांगली गोष्ट जरी मी बोललो किंवा एखादी वाईट घटना जरी त्यांच्यासोबत शेअर केली तरी त्यांचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो. तर असे काय बोलतात त्याला मराठीमध्ये, साडू मे बी इथे आलेले आहेत माझे सोमाशे सर आणि प्रीती सोमाशे, त्यांना मी इन्व्हाइट करतोय. नेहमी कधीही आयुष्यात कुठलाही प्रसंग असेल तर आपली फॅमिली ही आपल्यासोबत नेहमी असते. सर इथे आले, सरांसाठी मी जेवढे मनापासून आभार व्यक्त करेन तेवढे कमी आहेत. तर दुसरे आहेत वीरेंद्र साळवी, जे माझ्या बिझनेस मध्ये पण मला सपोर्ट करतात आणि रिअल लाईफ मध्ये पण. हे पण माझे साडूच आहेत. माझे सासरे खूप नशीबवान आहेत, त्यांना 4 मुली आहेत. आणि असं मराठीत एक म्हण आहे, मग काय मुलगी धनाची असं काहीतरी आहे, पेटी असं काहीतरी आहे, मला त्याची लक्षात येत नाही. 4 मुली आहेत त्यांना.
सासू सासरे इथे आलेत, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. काही लोक माझ्या आयुष्यात कुठलेही प्रसंग असतील, भले ते चांगले असो वाईट असो, नेहमी एका कॉलवर हजर राहतात. तर त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. आणि याच्यानंतर मी अशा व्यक्तीला इथे इन्व्हाइट करणार आहे, जसं आपल्या आयुष्यात किंवा डेली रुटीन मध्ये पण जेवणात जर मीठ नसेल तर ते जेवण कितीही चांगलं असेल त्याला चव येते का? तशी ही व्यक्ती अशी आहे की निगुडकर रियालिटी मध्ये जर ही व्यक्ती नसती तर कदाचित निगुडकर रियालिटी आज ह्या मराठीत काय बोलतात माहित नाही, पण आज ह्या मुकामवर निगुडकर रियालिटी पोहोचू शकली नसती. मे बी तुमच्यापैकी सगळे त्यांना ओळखत असाल आणि मला वाटतं नेहमी त्यांचा कॉल, त्यांचा मेसेज, काय काय मला वाटतं ते लबडे मॅडम आहेत, त्यांना स्टेटस नाही दिसलं तर ते मेसेज करतात, मॅडम तुम्ही स्टेटस का नाही ठेवला? बरोबर आहे की नाही? तर ज्यांची सवय तुमच्या लोकांना झाले आणि मी खरोखर त्यांचा मनापासून धन्यवाद करतो की निगुडकर रियालिटी मध्ये जर ते नसते, ते जर निगुडकर रियालिटीचा पार्ट नसते तर आज निगुडकर रियालिटी एवढ्या मोठ्या सक्सेसवर कदाचित जाऊ शकली नसती. तर मी आमंत्रित करतो दीपाली शिर्के मॅडमना. थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाची आणि म्हणजे जर त्यांचा निर्णय नसता तर मे बी आज मीही कुठेतरी जॉब करत असतो आणि त्यांचा सपोर्ट नसता तर आज जेवढ्या पण गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या त्या मे बी घडल्या नसत्या. असे माझे लाईफ पार्टनर म्हणा किंवा माझ्या लाईफचा एखादा टर्निंग पॉइंट म्हणा, आणि आम्ही दोघं जुळलोय हे पण एक अशा रिझननी जुळलोय ना की माझ्या हातून यांचा ऍक्सिडेंट झालं पहिले, नंतर आमचं लग्न झालं. तर मी इन्व्हाइट करतो माझ्या वाईफला सारा निगुडकर. हे जर नसते तर कदाचित हा इव्हेंट पण ऑर्गनाइज झाला नसता. तर यांच्यासाठी जेवढं मी थँक्स बोलेल तेवढं खूप कमी आहे. कारण हे जर नसते तर कदाचित ही गोष्ट सक्सेस झाली नसती. आणि मे बी माझी फॅमिली मला वाटतं इनकम्प्लीट आहे, तर मी दोन्ही मुलांना पण इन्व्हाइट करतो इथे, कारण की ते लोक पण मला खूप सपोर्ट करतात. मला वाटतं एवढी मोठी झालेत, मला हे दोघं कोणत्या क्लासमध्ये आहेत ते पण माहित नाही. यांच्यासाठी जोरदार टाळ्या ग्राउंडवर. थँक्यू. आपण सगळेजण इथे आलात आणि मे बी तुम्ही लोक प्रॉप गुरु फॅन क्लबचे मेंबर झालात तर करोडपती नक्की व्हाल. तर आपण आता 1-2 मिनिटातच सुरुवात करणार आहोत आपल्या ह्याची प्राइस स्कीम डिस्ट्रीब्युशनची. तर ग्रुपचे ओनर, प्लॅनेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर मिस्टर झुहेब शेख यांच्यासोबत सध्या आपण एकता विहार हा प्रोजेक्टचे बिल्डर इथे आलेला आहे, तर त्यांचं आपण स्वागत करूया. थँक्यू. लकी ड्रॉ ठेवला होता आणि त्या लकी ड्रॉ मध्ये 50 प्राइजेस होते, म्हणजे 50 फ्लॅट्स आणि 50 प्राइजेस होते. तर त्या लकी ड्रॉ मध्ये जे गिफ्ट लागले त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन इथे करणार आहोत. तर सर्वप्रथम मी इथे गिफ्ट देण्यासाठी प्रमोद सरांना इन्व्हाइट करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय आणि मी ज्यांचं नाव देणार आहे त्यांनी त्यांच्या हस्ते गिफ्ट द्यायचे. तर मी प्रमोद सरांचं स्वागत करायचं राहूनच गेलं, असंच असतं. आज प्रमोद पाटील सरांना मी ते इन्व्हाइट करतो. हे पण निगुडकर रियालिटीचा एक पार्टच आहे आणि नेहमी बोलतात ना माणसं की आपल्या माणसानं ते विसरलं जातं. सॉरी सर. सरांच्या सुरुवात करूया, प्राइस स्कीमची सुरुवात करूया. तर फर्स्ट प्राइज आहे, आपण प्राइजेस देणार आहोत डिनर सेटचे आणि त्याचे फर्स्ट लकी क्लायंट आहेत
बघा यांचं नाव आहे ना आता सारखं सारखं येते, मे बी मला वाटतं हे ताजला पण येऊ शकतात. मिसेस शिवाली भालेकर मॅडम तर यायचंय आणि त्यांचं गिफ्ट इथून घेऊन जायचंय. पहिले विनर आहेत डिनर सेटचे. यांना डिनर सेट लागला म्हणजे नक्की कार विनर होणार, का की मला पण लकी ड्रॉ मध्ये डिनर सेटच लागला होता. बघ पहिलं गिफ्ट मी तुलाच दिलं. तुझं नाव सांग. व्हेरी नाईस. तर बघा मी आता येता ना हिला बोललो होतो की पहिलं प्राइज मी तुला देणार. आणि बोलतात ना आयुष्यात तुम्ही जर एखादी गोष्ट म्हणजे उपरवाला पण आहे ना तुमचा साथ नेहमी देतो. मी एखादी गोष्ट बोललो आणि ती खरी म्हणजे खरोखर घडली म्हणजे जी घडणाऱ्या गोष्टी असतात ना तेच तुमच्या मुखातून निघतात. फर्स्ट मला मी ध्यानी न म्हणी मी तिला कमेंट केलं होतं की फर्स्ट प्राइज तुलाच देणार आणि फर्स्ट प्राइज तिचंच नाव आलं, त्याच मुलीचं आलं. तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्यायचे आपल्याला. दुसरं नाव आहे विजय बारिया सर. बारिया सर आले का इथे? तर जे लोक ह्या इव्हेंटला येणार नाही, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, जे लोक या इव्हेंटला उपस्थित नाहीयेत त्या लोकांना त्यांचे प्राइज भेटणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचं नाव आहे दीपक घाडगे सर. या घाडगे सर. त्याच्यानंतरचे लकी विनर आहेत संगीता पुर्वे मॅडम. विथ फॅमिली आलात तरी चालेल. त्याच्यानंतरचे लकी विनर आहेत बॅनर्जी सर. बॅनर्जी सर आले त्याचे. त्याच्यानंतरचे लकी विनर आहेत विशाल खटोटे सर. विशाल सर आलेत का इथे? विशाल सर, ओनली विशाल सर. ठीक आहे. त्याच्यानंतर सौरव जाधव सर. त्याच्यानंतर आहे प्रभाकर पाटील सर. या. नेक्स्ट आहे योगेश गुरव सर. योगेश गुरव. नेक्स्ट आहे पूजा देवी मॅडम. पूजा देवी. नेक्स्ट आहे रंजना घनवत. रंजना घनवत नेक्स्ट. थोड़ा सा
तर सरांना 2 प्राइजेस लागलेले आहेत, रंजना घनवत आणि मे बी मयूर घनवत. तर 2 प्राइज सरांना लागलेले आहेत. घनवत सरांना काहीतरी बोलायचं आहे, त्या सरांना मी देते. नमस्कार सगळ्यांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या रूमचं काम चालू होतं इंटेरियरचं. साधारण 8 फ्लॅट तुमचे विकले होते, मे 50 पैकी 25 विकले असते. ते नवीन कस्टमर जो कधी घेऊन यायचे आमच्या रूममध्ये दाखवायचे. आमच्या रूमने तुमचं बऱ्यापैकी प्रमोशन केलेलं आहे. थँक्यू. ओके, आमचा सपोर्ट डायरेक्ट इंटरव्ह्यू तुम्हाला मिळालेला आहे. थँक्यू. सरांनी बघा, कस्टमर लोकांचा सपोर्ट, मी काय बोललो, हा इव्हेंटच तुमचा आहे. कस्टमर लोकांचा सपोर्ट नसतं तर आज निगुडकर रियालिटी हा मुकामावर पोहोचू शकत नव्हती. तर ठीक आहे, नेक्स्ट आपण इन्व्हाइट करतोय मधुकर काटकर सर. आलेत का? तर मी गिफ्ट देण्यासाठी शाहिदा मॅडमना इन्व्हाइट करतोय की त्यांनी इथे यायचं आहे नेक्स्ट गिफ्ट देण्यासाठी. नेक्स्ट आहे सतीश कोयंडे सर. गोष्टी होतात. सरांबद्दल पण एक सांगायचं झालं तर सरांनी मला एक कस्टमर दिलाय विकास कोयंडे सर, पण त्याचा त्यांना बेनिफिट नाही भेटला. म्हणून आपण हे प्रॉप गुरु फॅन क्लबचे निर्माण त्याच्यासाठीच केलेलं आहे की तुमचा बेनिफिट हा आता तुम्हालाच भेटेल. तर कोयंडे सरांसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर आहेत सरिता चव्हाण मॅडम. आलेत का? या 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 मॅडम पण दिसल्या होत्या मला. कुठे गेल्या मॅडम? दोघं या. नेक्स्ट आहे अजित घरत सर. अजित घरत सर. नेक्स्ट है सुहास हरिदास. सुहास हरिदास नेक्स्ट. या लवकर या, जायचंय ना. नेक्स्ट आहे विक्रम कदम सर. आलेत का? विक्रम कदम. कोकण रेल्वे जर प्रवास करायचा असेल आणि कुठलीही अडचण असेल तर कदम सर नेहमी सपोर्ट करतात. तर कदम सरांसाठी मी धन्यवाद करतो, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या देऊया आपण. त्याच्यानंतर आहे अल्ताफ तडमोड सर. आलेत का?
थैंक यू शायदा मैडम, आप यहाँ आने के लिए आपका हम शुक्रगुजार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्राइजेस आहेत मायक्रो ओव्हनचे. 10 प्राइजेस होते, त्याच्यापैकी 6 विनर्स आहेत मायक्रो ओव्हनसाठी. आणि मायक्रो ओव्हन देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करतो फर्स्ट चॉईस विजनचे ओनर सोनावणे सर. तर पहिले विनर आहेत मायक्रो ओव्हनचे ज्योती जाधव मॅडम. नेक्स्ट आहे सुनील कोंडलेकर सर. रेडी राहा. सुनील कोंडलेकर सरानंतर आहेत प्रदीप कदम सर. प्रदीप कदम सर. त्याच्यानंतर आहे कृष्णा शिंदे सर. कृष्णा शिंदे. त्याच्यानंतर आहे शोभा हरिदास. शोभा हरिदास. नंतर आहे संदीप नवखांडे. संदीप नवखांडे सर नाही आले. थँक्यू सोनवणे सर, इथे आल्याबद्दल मी धन्यवाद आहे. नेक्स्ट आहेत रेफ्रिजरेटर. 5 रेफ्रिजरेटर होते, त्यातले 4 विनर्स आहेत रेफ्रिजरेटरचे. तर रेफ्रिजरेटरचं प्राइज देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो येते वीरेंद्र सालवी सरांना. फ्रीज हेवी असल्यामुळे आपण फ्रीज इथे आणलेले नाही आहे. कस्टमरला रूम नंबर 101 ओम साई रेजन्सी इथे फ्रीज अवेलेबल आहे, तिथून तुम्हाला फ्रीज घेऊन जायचे. कारण की इथून ट्रान्सपोर्टेशनला तुम्हाला इश्यू झाले असते, म्हणून आपण फ्रीज इथे फिजिकली फ्रीज नाही घेऊन आलोय. फ्रीज तुम्हाला फ्रीज आणि एसी तिथे भेटून जाते. पण तरी आपण इथे स्टेजवर त्या लोकांना इन्व्हाइट करूया. सर्वप्रथम आहेत मितेश शिंदे सर, फर्स्ट रेफ्रिजरेटर विनर. गिफ्ट तुम्हाला किती भेटेल, फक्त आपण एक फोटो काढून घ्या. उभं करा. उभं. नेक्स्ट आहे दिनेश पडवल सर. दिनेश पडवल सर. नंतर आहे गोकुल सर्वते आणि नंतर आहे शंकर सिंग सर. तर सगळ्यांनी रेडी राहा. दिनेश पडवल सर इथे आलेले आहेत. सरांसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा, गिफ्ट जर दुसऱ्यांना भेटताना तुम्ही टाळ्या वाजवलात ना, तर तुम्हाला पण नक्की गिफ्ट भेटणार. आणि आपलं गिफ्ट डिस्ट्रीब्युशन काही इथेच संपलेलं नाहीये, याच्या पुढे पण आपण गिफ्ट डिस्ट्रीब्यूट करत राहणार आहोत. नेक्स्ट आहे गोकुल सर्वदे सुरवडे. सुरवडे नेक्स्ट आहेत शंकर सिंग सर.
थँक्यू थँक्यू. तर ह्या चारही रेफ्रिजरेटर विनरसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. नेक्स्ट आहेत 3 AC, त्याच्यातले 2 लकी विनर इथे आहेत. विकास कोयंडे सर आहेत का? विकास कोयंडे सर. आणि नेक्स्ट आहे किशोर गणबत सर. रेडी राहायचे त्यांनी पण. आणि हे प्राइज देण्यासाठी मी प्रमोद सरांना इथे इन्व्हाइट करतो की त्यांनी हे प्राइजेस द्यायचे. कॉंग्रॅच्युलेशन कोयंडे सर. पूजा थी ना. तर लोकांचं प्रेम बघा, ह्या इव्हेंटला येण्यासाठी यांनी आपल्या घरची पूजा म्हणजे पुढच्या नेक्स्ट डे साठी केले. तर सरांसाठी मी जोरदार क्लॅपिंगची अपेक्षा करतो तुमच्यासाठी की इथे सरांनी ह्या इव्हेंटला येण्यासाठी आपली पूजा पोस्टपोन केली. तर सरांचा पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सर. आणि हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स आयटम जेवढे पण आपण दिले, ह्या आयटम साठी आपल्याला त्यांनी सपोर्ट केलाय. असे हाडगे सरांना मी इथे आमंत्रित करतोय की सरांनी यायचंय. सरांचा सपोर्ट नसता तर मला वाटत नव्हतं हे मला शक्य झालं असतं. या सर. थँक्यू सर. तुमच्यामुळे मला गिफ्ट जास्त शोधायला लागले नाही. इलेक्ट्रॉनिक्स पार्ट साठी खूप फिरावं लागतं सध्या. थँक्यू. नेक्स्ट प्राइजेस आहेत 2 लकी क्लाइंट. एकाला लागले 2 व्हीलर, एकाला लागली 4 व्हीलर. फील करा की तुम्हालाच लागली असती तर किती जोरात तुम्ही टाळ्या वाजवल्या असतात. बघू द्या जरा. असं समजा की तुम्हालाच गाडी लागली. ज्याच्या टायर जोरात असेल ना, नेक्स्ट गाडीचे विनर तेच होणार आहे. तर 2 व्हीलरचे लकी विनर आहेत. त्यांना इन्व्हाइट करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा रिपीट करतो की ही व्यक्ती जर निगुडकर रियालिटी मध्ये नसती तर आज आपण सगळे बोलतात ना इथे नसतो. तर मी दीपाली शिर्के मॅडम इथे इन्व्हाइट करतो की त्यांनी 2 व्हीलरचं प्राइस द्यायचं आहे शंकर राणे सरांना. या राणे सर. असं समजायचं की आपल्यालाच भेटलंय. थँक्यू थँक्यू. लकी ड्रॉ आपण काढलं होतं. तर ज्या मुलाच्या हस्ते आपण हा कुपन काढला होता तर आपण बोललेलो होतं की जे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचे विनर्स असतील तर त्यांनी त्या मुलांसाठी काही प्राइजेस द्यायचं. तर मला वाटतं सरांचं कुपन काढलं होतं काटकर सरांच्या मुलाने. ते आहेत का इथे? काटकर सरांचा मुलगा या इथे. तर ह्या सरांनी कुपन काढलं आणि त्याच्यामुळे हे सर कार विनर झाले. तर सर त्यांच्याकडे त्यांना प्राइज देत आहेत. थँक्यू थँक्यू. नेहमी एक मन आहे बांटने से बढ़ता है. आणि सरांना आज 2 व्हीलर लागले तर मे बी बांटने से बढ़ता है हा कॉन्सेप्ट त्यांचा असल्यामुळे मे बी 4 व्हीलर नेक्स्ट त्यांना पण लागू शकते.
तर सगळेजण एक्साइटेड आहेत की कार विनर कोण आहे का एक्साइटमेंट कोणाला की कार कोणाला भेटली असेल? मे बी इथल्या अर्ध्या लोकांना तर माहित असेल, जे लोक नवीन आहेत त्यांना माहित नसेल. तर हे कारचे विनर जे आहेत हे इंडिया मध्ये नसतात. यांनी आपल्याकडे ऑनलाईन बुकिंग केली होती, ऑनलाईन इन्क्वायरी जनरेट केली, ऑनलाईन बुकिंग केली. त्याच्यानंतर ते मध्ये आले होते तेव्हा आपण रजिस्ट्रेशनचं प्रोसेस कम्प्लीट केलं. तर मी मगाशीच म्हटलं की माणसं जोडल्याने जग जोडलं जातं. तर सर दुबईलाच असतात, मे बी पहलकर सर दुबईलाच असतात. तर हे कारचे जे विनर आहेत ते सध्या आहेत दुबईला. त्यांचे फादर इथे आलेले आहेत, रमेश पहलकर सर, आणि त्यांचे बंधू आले रितेश पहलकर सर. त्यांना मी इन्व्हाइट करतो इथे. आणि हे प्राइज देण्यासाठी ऍक्च्युअल निगुडकर रिएल्टीचे जे ओनर आहेत सारा निगुडकर, त्यांना इथे इन्व्हाइट करतो की त्यांनी त्यांच्याच हस्ते त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे कि ऊपर वाले ने शायद कार लेने के लिए नहीं, कार देने के लिए हमें बनाया है. आणि हे शब्द आज पूर्ण होत आहेत. तर या शब्दांसाठी सुद्धा एकदा आपण जोरदार टाळ्या देऊया. पहलकर सरांनी आपला एक्सपिरियन्स मी शेअर आणि जेव्हा मी पहलकर सरांना सांगितलं होतं की तुम्हाला कार लागली, तर सरांनी मला एक स्टोरी सांगितली होती. ती जर सर इथे पुन्हा रिपीट केलात ना तर मला आवडेल की नाही. बघा ही आपलीच लोक आहेत, बिनधास्त बोलायचं. ज्या वेळेला मला ही गाडी लागली मला स्वप्नात पण नव्हतं, पण मला जेव्हा इथे बोलवलं गेलं की या तुम्ही या, तर म्हटलं नाही मी येणार, कारण आपल्याला लॉटरी काय लागणार आहे, फ्रीज, कुकर, मिक्सर असंच लागणार असतात. मी सोडून दिलं, म्हटलं आपण काही येणार नाही. आणि नंतर 15 ऑगस्टला मला फोन आला, मेसेज आला की पहलकरांना गाडी लागली. तेव्हा मला राहत नव्हतं, काय खरोखर बोलतायत की खोटं बोलतायत म्हणून मला मेसेज टाकलेला होता. ते पाहिलं तेव्हा मला आनंद झाला की मी इलेक्ट्रिक मिळालं. ज्या मुलांनी माझं तिकीट काढलं त्या मुलाला मला माझ्या समोर या नाही मी पे केलेत ऑलरेडी. त्यांना ज्यांनी काढलं होतं ना त्यांना मी ऑलरेडी पे केले. पहलकर सरांना बोललेलं, त्यांना मी ज्यांनी यांचं कुपन काढलं होतं त्यांना 1000 रुपयाचा प्राइस जो होता ते आपण कंपनीने दिलेला आहे. तर सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या की सर आज कार बुक केल्यामुळे सर इथे म्हणजे फ्लॅट बुक केल्याने कार विनर झालेले आहे. तर सरांचा एक फोटो घ्या कार सोबत. या तुम्ही पण या सर. आपण सगळेजण इथे आलात, थैंक यू सर. तो देखिए यहाँ पे हम लोग ताज के लिए जो ऑफर रखी है, ये ऑफर के फर्स्ट विनर होते हैं संकेत रेनो से सर. ये आज ही यहाँ पे बुक करके इन्होंने ताज के इवेंट में अपनी जगह बना ली है. तो मैं इनवाइट करता हूँ संतोष रेनिसो सर को कि यहाँ पे आए और इन्होंने ताज में अपनी जगह बना ली है. तो मैं इनका यहाँ पे स्वागत करता हूँ. थैंक यू सर. इन्होंने अपने एकता विहार के प्रोजेक्ट में 2 BHK बुक करने का 1 BHK बुक करने का डिसीजन किया है और अपना ताज में जगह इन्होंने बुक कर लिया है. तो सबसे पहले लकी क्लाइंट है ताज में इनवाइट, जिनको पहला क्लाइंट किया जाएगा वो है संतोष रेनो से सर. थैंक यू वेरी मच सर. थैंक यू. मैडम को और ये बुकिंग हम लेंगे जुएब सर के हाथ से ही. जुएब सर भी यहाँ पे आए हैं. सर के और एक फ्रेंड भी है जो यहाँ पे बुक करने वाले हैं. अभी वो आए नहीं है, उनको थोड़ा टाइम लगने वाला है.
तो मे बी 5-10 मिनट में वो भी आ जाएंगे। तो वो भी अपना ताज में जगह बुक कर लिए हैं, मतलब 2 जन यहाँ पे जिन्होंने ताज के अपने ऑफर में अपनी जगह बना लिए, तो इन दोनों के लिए हम जोरदार क्लॅपिंग करते हैं। थँक यू व्हेरी मच। या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला अँकरिंगसाठी सपोर्ट केला असे ऐश्वर्या ठाकूर मॅडम, आणि दुसरे आहेत इथे साऊंड सिस्टम मध्ये गणेश पाटील सर। तर मी ह्या दोघांचं सुद्धा आभारी आहे की यांच्या जर सपोर्ट नसता तर जसं माईक शिवाय हा प्रोग्राम कंप्लीट झाला नसता, आणि जर अँकर नसतील तर प्रोग्रामला शो येत नाही। तर मी ह्या दोघांचा आभारी आहे। तर पुष्पगुच्छ देऊन यांचा आभार व्यक्त राष्ट्रगीतानंतर आपण इथे हा प्रोग्रामला आपण विराम देऊया। त्याच्यानंतर लंच करायचं आहे, आणि लंच नंतर ज्या लोकांना इथे पूल मध्ये राईड्स मध्ये एन्जॉय करायचे ते करू शकतात। 5 वाजेपर्यंत टाइम आहे। 5 वाजता पुन्हा चाय नाश्ता आहे, ते करून मग आपल्याला इथून संध्याकाळी 5:30 वाजता निघून जायचं। ठीक आहे, तर आपण राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम एंड करूया। तर सगळेजण राष्ट्रगीतासाठी इथे उभे राहूया। गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शिष मांगे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। सभी का धन्यवाद। और आपको इवेंट कैसा लगा कमेंट करना ना भूलें। और अगर आपको प्रॉप गुरु फैन क्लब के कंसेप्ट क्लियर ना हो या फिर पनवेल में कोई प्रॉपर्टी देख रहे हो तो प्रॉप गुरु पनवेल को कांटेक्ट जरूर कीजिए। थैंक यू सो मच।